येईल रे येईल, थांबूया आपण. ठीक आहे, तू म्हणतोस तर थांबतो. हे पण नाही आला तर चल निघूया. चल निघूया. चल आपण जायचं कुठं? जाऊ रे, पत्ता आहे आपल्याकडे, शोधत शोधत जाऊ. एवढ्या रात्री अंधार. अरे मिळेल ना काहीतरी. एक्सक्यूज मी. इथे टॅक्सी वगैरे कुठे मिळेल? या गावात 4 चाकाचं एकही वाहन सापडायचं नाही. म्हणजे? इथं फक्त माड्याच्या तिरडीला 4 माणसं असतात. बापरे. आपण रव्यासाठी थांबूया का? छे रे, काय अर्थ नाही वाट बघण्यात, आपणच जाऊ शोधत शोधत. थांब, यांना विचारूया. बाबा, हा रस्ता कुठे जातो? जगातले समदे रस्ते शेवटी मसनवाटीतच जातात बाबा. चल, गाव आहे का काय आहे? अरे बाबा, रव्याला हाणायलाच पाहिजे. अरे बापरे, लाईट पण दिसत नाही इथे. बेटी, काय थांब. काय अंगावर घालतंय काय? भूतोबाच्या माळावर जायचंय ना. अरे तुम्हाला कसं कळलं? इनामदारांच्या वाड्यात. रवीना पाठवलाच ना. बरं झालं, बस, बरं बस, झालं बस, बाबा. बस. चला चला चला, कोणतरी ओळखीचा माणूस भेटला बाबा. थांबा, मला चढू दे एक मिनिट. थांब. चल चांदणी बेटी. आई गं, चला. रव्यानं पाठवलं ना हो? कोण कोणाला पाठवत नाही साहेब, नशीब जाणत नशीबच नाही. अरे देवा. चला आला इनामदारांचा वाडा. उतरा लवकर. आज चला ना. नाही जातो आत. चला उतरा, इथूनच जातो मी. चल रे, चल उतरू. बर. आहा. तू सांभाळ. हा. चल चांदणी बेटी चल. चल. काय भयान वाडा आहे ना? आवाज पण काय भयान येतोय ना? कसला आवाज आहे हा? झोपाळा हलतोय. हा. वारं सुटलंय ना म्हणून. हा. अरे पण वारं सुटलं तर झाडं पानं हलत नाहीत, झोपाळाच का हलतोय? तू आता नसत्या शंका काढत बसू नकोस. अमावस्येच्या रात्री अमावस्या. अरे बाप. मी आहे ना, मी आहे. चल रवी. 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 हे नक्की हाच वाडा येणार आहे का दुसरा कोणाच्या वाड्यात शिरलोय आपण? काय रे? अरे हाच वाडा आहे रे. रवी. मग कुठं आहे तो रवी? रवी. 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 काय आहे? हा हिंदुळा नक्की वाऱ्यामुळे हलतोय ना? मग काय मी हलवतोय? चला. रवी. 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 झोपलाय बहुतेक. हे रवी. अरे याला काय अर्थ आहे का? एक तर स्टेशनवर घ्यायला आला नाही आणि आता घोरत पडलाय. वाऱ्याने उघडला असणार. रवी. 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 भरत, तू आज जाऊन जरा बोलवून आणतोस का? थांब. आपण दोघं जाऊया. रवी. रवी. अरे बापरे, वाड्यात लाईटच दिसत नाहीत. बटणं कुठे आहेत? अरे बटणं कुठे शोधतोस? रवीला शोध. ए रवी. अरे तिकडे एक दार आहे, दार. रवी. 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 ए रवी. 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 आहेस ना? रवी. रवी. थांब, थांब. रवी. रवी. भरत, इकडे एक रूम दिसते. बाथरूम तर नसेल? नाही रे. चल उघडून बघूया. तू उघड. दोघंही उघडूया. Hey guys, welcome
वेलकम टू भूतोबास सदा. केवढा घाबरलो मी. अरे हार्ट फेल होऊन जीव गेला असताना. बंकच केली यार थोडीशी. पंकज अशी नाही तर काय, इथे आल्यापासून गावकऱ्यांनी हा वाडा भूताचा आहे, हा वाडा भूताचा आहे असं डोकं पिकवलं होतं माझं यार. अख्खा कोपरा शोधून काढला मी. भूत काय, भूताचं नख पण नाहीये. म्हणजे खरंच तसं काही नाही ना. नाही यार, 2 दिवस राहतोय ना मी. काय झालंय का मला? नाही की नाही. एनिवेज तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल ना, हे बघ या बाजूला बाथरूम आहे आणि या बाजूला तुमच्या बेडरूम्स आहेत. चल मी तुम्हाला दाखवतो. सामान नाही, राहू दे. बरं राहू दे राहू दे. नाही, घे ना, घे ना, घे ना. असं काय. चल अरे तुम्हाला खूप काय काय सांगायचं. बापरे, भास होत आहेत.
भुर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. चला आता मारुती स्तोत्र म्हणूया. हा, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. मारुती राया, तू नाही ना फोटोतून वाकून बघणार? हा, सरबत मारुती राया. लिंबू सरबत. सरबत. रव्या, सकाळी सकाळी कसलं रे लिंबू सरबत? चहा नाही का करायचा? चहा तो दुधवाला आहे ना, इथे फिरकत सुद्धा नाही. का? भूताचा वाडा आहे ना हा. जे मिळतंय ना ते घ्या गपचूप. चहा का नाही केला? अरे संध्याकाळी येताना आणू ना चहा पावडर दूध वगैरे सगळं. तोपर्यंत एन्जॉय माय लिंबू सरबत. Cheers. कसं आहे? फर्स्ट क्लास. गुड नो. मस्त मस्त. पण लिंब आणलीस कुठून? अरे आणावी लागलीच नाही यार, वाड्यातच होती भरपूर मोठमोठी. हळद कुंकू लावलेली, टाचण्या टोचलेली. घालडा. बस झालं, आपण या वाड्यात राहायचं नाही. बस. अरे मग राहायचं कुठे आपण? कुठेही राहू, दुसरीकडे जागा शोधू, पण या वाड्यात राहायचं नाही. अरे काल रात्री आवाज आला आणि मी दरवाजा उघडला ना. अरे तो मी होतो मी. ए सॉरी बॉस, मी या वाडा सोडून कुठेही जाणार नाहीये. का माहितीये? का 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 का? अरे शेजारच्याच वाड्यात मनीषा राहते. अरे शेजारच्या वाड्यात ह्याची मनीषा राहते म्हणून आपण या भूताच्या वाड्यात राहायचं? ए या भरताचं भलतच रे. ए, मला सांग, मनीषा भेटली तुला? नाही रे यार, गावाला गेली, आजच येणार आहे. इनफॅक्ट आता आली असेल. वेडी होईल ना तुला बघून. ग्रेट सरप्राईज. एक्झॅक्टली. मी तिला कळूच दिलं नाहीये की आपली या गावात बदली झाली आहे म्हणून. आणि म्हणूनच गाईज, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. ऑलराईट. राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. वाडा सोडायचा विचार बंद. काय रे, बरेच वर्ष बंद होता का रे वाडा? हा एक 16 वर्ष. हा. इथले तिघही मेले ना. हा? हा. अब हा इनामदार भुसनळे. रव्या. इनामदार भुसनाळे. तुम्हाला सांगतो, एक नंबरचा कंजूस कारस्थानी नालायक हलकट म्हातारा होता. रव्या, काय झालं? तो वाकून बघतो. हा. येडाय का रे? तो बघ. बघतोय. तो बघ. चल. हा इनामदाराचा पोरगा बाब्या. हो. ए याच्या गळ्यात काय आहे रे? अरे शिट्टी आहे ती, शिट्टी. स्काउट वाल्यांची असते ना तशी. कशासाठी? पोरींवर लाईन मारायला जायचा. शिट्टी वाजवता येत नव्हती, मग ही शिट्टी वाजवायचा. तो बघतोय. गबरे ये इकडे. आणि हा त्यांचा कारकून किरकिरे. हा. काय रे, ह्याच्या कानात काय आहे? विडी आहे की सिगारेट आहे? पेन आहे. कानात? कारकून होता ना, तुला सांगतो, एक नंबरचा महापाताळ यंत्री माणूस. हं. सेम मालकासारखा. हे तिघेही जेव्हा मेले ना, तेव्हा गावात ना घाण गेली, आ? असं एक गाववाले म्हणतात. हा. तिघेही इथे राहायचे, तिघेही मेले. आता आपली पाळी. इथे राहायची. मग हे कधी बोलणार आमचे फोटो लागल्यावर? तो बघतोय. भांडू नका. ए चला, आपल्याला बँकेत जायचंय ना, तयार व्हायचंय ना. हे गाईज, तुम्ही पुढे वा. फर्स्ट आय वॉन्ट मीट माय स्वीटी मनीषा. ऑलराईट. मनीषा. अहो वाड्यात कोणीतरी राहायला आल्यासारखं वाटतंय. जातील 2 दिवसात पळून बघा. मनीषा श्राद्धाचा प्रसाद त्यांनाही नेऊन दे. काकू, अगं आपण त्यांना ओळखतही नाही. अगं त्यात काय झालं, शेजार धर्म येतो. जा चला. चला. हो अरे घे कॅच पकड पकड. दे ना तो. पकड. हा घे. दे, बघ, ए, बघ, टाक. अरे साला कॅच नाही पकडता येत रे तुला. रव्या लागलो. ए पडदा आहे तो. घाबरेट. ए झालं की नाही अजून तुझं? अरे झालं की नाही म्हणजे काय? मी काय घडी आहे का रे तुमचा? अख्खा वेळ आपलं रवी हे कर, रवी ते कर, आणि मी म्हणतो कुलूप लावायची गरजच काय आहे? भूताच्या भीतीने इथे चोर पण येत नाहीत. मी तुम्हाला अजूनही सांगतोय, आधी आपण देवळात जाऊया. आजचा पहिला दिवस आहे ना ऑफिसचा. तुम्हाला जे काय पाहिजे ते करा, मी मनीषाला भेटूनच येणार. अरे पण ए तो नाही ऐकणार रे. चला आपण जाऊ. बघा अरे, बाबा, अरे. चावी चावी. काय माणूस आधी आहे. आपण ना मारुतीच्या देवळात जाऊया. अरे ते नंतर बघू रे, आधी आपण घराच्या बाहेर तर पडू. एक्सक्यूज मी. हॅलो, मी नाही, कामवाली नकोय आम्हाला. हा
अहो नाही, मी फक्त हा डबा द्यायला. डबेवाली तर खरंच नकोय हो, आम्ही खानावळीत जाऊन जेऊ. माझ्या कपड्यावर मी काय तुम्हाला. कपडे धुणारी तर आम्हाला परवडूच शकत नाही, आम्हीच आमचे कपडे धुतो. ए हॅलो, समजता काय तुम्ही स्वतःला? रवी देशमुख. Oh my God. तू या भूत बंगल्यामध्ये काय करतोयस? अगं याच गावात माझी बदली झाली आहे. म्हटलं तुला एक छोटेसे सरप्राईज देऊया. थँक्स. ए पण मग घरी चल ना, माझ्या काकूलाही तुला भेटायची जाम उत्सुकता आहे. नो नो नो, आता नको. हे बघ, आज माझ्या नोकरीचा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी लेट नको. ओके, मी संध्याकाळी येतो. ओके, पण नक्की येशील ना? प्रॉमिस स्वीट हार्ट. हे बघ, व्हॉट इज दिस? डबा हो, पण कसला? प्रसाद. हं? अरे आज आईचं श्राद्ध होतं. अच्छा अच्छा, थँक्स. काय योग्य योग्य बना, माझी बदली पण तुझ्याच गावी व्हावी. पण तुला बँकेने जागा मस्त दिली आहे. या म्हणजे तुझ्यासारख्या भूताला हं? हा भूत बंगला. ए हॅलो, यु नो व्हॉट, व्हॉट? काही भूत पछाडतात. रिअली? या मग ते आपण संध्याकाळी बघूया. बाय. ओ संध्याकाळी नक्की आहे. चला देशमुख, कामाला लागा. Hello, welcome. Welcome to Panchganga Nagri Sahkari Bank Limited, Osarwali branch. Please sit down. थँक्यू सर. थँक्यू. ही माझी सेक्रेटरी मिस सावंत. Good for nothing. नमस्ते नमस्ते नमस्ते. आणि माझं नाव, माय नेम इज झुंजारराव हंबीरराव सरनौबत पाटील अंजनगावकर. नाव आहे का 12 डब्यांची गाडी? कबस. काय काय म्हणालात? व्हॉट डिड यू से? काय नाही सर, तो म्हणाला की सूट. सूट सूट सर, सूट फार स्मार्ट आहे तुमचा. अरे हा सूट आहे. सूट छान आहे सूट. हो थँक्यू. नाही म्हणजे मी इंग्लंडमध्ये होतो ना गेली 10 वर्ष. तिथली सवय. ह्याला की नाही डिनर सूट म्हणतात. काय डिनर सूट. हा. आता तिकडे डिनरची वेळ झाली असणार म्हणून घातलाय. काय म्हणजे सर, तिकडे बर्फ पडायला लागल्यावर तुम्ही इकडे स्वेटर घालत असाल नाही? तर घामाच्या धारा लागल्या तरी साय स्वेटर काढत नाही, हो की नाही सर? मिस सावंत, ही सेक्रेटरी एकदम इंटरनॅशनल आहे नाही? काय म्हणालात? व्हॉट डिड यू से? नाही नाही, तो विचारतोय की काम 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 काय करायचं आम्ही. काम. हा सर, काम काम काम. काम. ओ काम. येस वर्क. समीर, तू लोन डिपार्टमेंट मध्ये काम Yes, कर. रवी सर. तू सेफ डिपॉझिट सांभाळ. ओके सर. आणि भरत, तू नवीन कस्टमरची खाती उघडून घे. उघडतो ना. ओके ओके जेंटलमॅन, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आता कामाला लागा. थँक्यू सर. आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असला तर मला सांगा. Yes, sir. चला. If there is anything, come to me, okay? No problems at all. I can solve all your problems. सर माझा एक प्रॉब्लेम आहे. बोला. तो वाडा आहे ना सर, आम्हाला दुसरी जागा द्या ना राहायला. नाही. तो वाडा बँकेकडे गहाण ठेवलेला आहे, आपण वापरायलाच पाहिजे. अँड इट्स अ नाईस प्लेस. मी सुद्धा राहायला जाणार होतो तिकडे. पण भूताच्या भीतीने गेले नाहीत ते, हो की नाही सर? चला कामाला लागा. चला सर, मी काय काम करू? मिस सावंत, तुम्ही एक काम करा. आपलं तोंड आहे ना ते थोडं बंद करा. बंद. इट्स नॉट गॉना वर्क एनीवे. I'm sorry. इट्स ओके. माणूस म्हटलं की तोल जायचाच नाही का? नवीन रुजू झाले ते. ही सुनैना, वेताळे गुरुजींची कन्या. हॅलो. जुने कस्टमर आहेत ते आपल्या बँकेचे. त्यांचा बिझनेस आहे. हो. कसला बिझनेस करता आपण? हेच श्राद्ध घालणं, हं? फानामती, हं? करणी, प्लॅनशीट करणं. हं? भूत काढण्यामध्ये आमची स्पेशालिटी आहे. हा बिझनेस आहे? हो, गावात खूप मागणी आहे आमच्या बिझनेसला. हो, आय सी. खरं तर आमची अपॉइंटमेंट घेण्यासाठी वर्ष वाट बघावी लागते. खरंच? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही हे माझं कार्ड घ्या ना. आणि ह्याच नंबरवर कॉन्टॅक्ट करा भूताभितानं पछाडलं तर. गुण नाही आला तर पैसे लगेच परत. येऊ मी. बाय.
सावंत मॅडम आपल्या बँकेचं कॅन्टीन बाकी मस्त आहे हा. घेणार का यातलं नाही, नाही आहे ना आमचा हा. तुमचा टिफिन माझा टिफिन च्याम. जाऊ दे. अरे वा मस्त घमघमाट सुटलाय. अरे डबा मनीषाने दिलाय. मनीषा मनीषा? आमची वहिनी शेजारीन पडोसन. अरे तिच्या घरी पूजा होती त्याचाच प्रसाद आहे हं. श्राद्धाचा. काय झालं आपण श्राद्धाचं जेवण जेवतोय. हो मा अरे या गावात दुसरं काय मिळणार? दवाखाना आहे की नाही माहिती नाही, पण भूत काढायचं पॉश क्लिनिक आहे क्लिनिक. अरे जिलबी कोणाचं श्राद्ध मनीषाच्या आईचं. म्हणजे दुर्गा मावशीचं. लोक म्हणतात पाय घसरून विहिरीत पडल्या आणि मेल्या. खोटं आहे ते. अरे कोण बोललं? डॅमेट साफ खोटं आहे ते. दुर्गा मावशी पाय घसरून पडल्या नाहीत. आपण महेश महेश दॅट्स राईट. महेश जाधव, इन्स्पेक्टर महेश जाधव. ओ सर बसा बसा ना प्लीज. हो थँक्यू. नमस्ते. नमस्ते. पण सर तुम्ही बँकेत कसे काय? तुमच्या बँकेचे मॅनेजर आहेत ना सर नौबत साहेब, ते माझे जुने मित्र आहेत. आमची लंडन मध्ये भेट झाली होती. त्यांना भेटायला आलो होतो. पण सर तुम्ही ते खोटाय वगैरे असं का म्हणालात? ऑफकोर्स खोटं आहे ते. दुर्गा मावशीचा मृत्यू हा अपघात नव्हता. इट वॉज अ कोल्ड ब्लडेड मर्डर. इनामदाराच्या भूतानं तिला विहिरीत ढकललं होतं. इथली भूत ढकलाढकली खेळतात सर. God damn it, it's not a laughing matter. Stop laughing. ए गप ना. तुम्हीच सांगा ना काय नेमकं काय घडलं काय. 16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इनामदार भुसनळे आणि त्यांचा अर्धवट मुलगा बाब्या दोघं आपल्या आलिशान वाड्यात राहत होते. बाब्या अर्धवट, त्याला लग्नाचं वेड होतं. ही वॉज अ टोटल क्रॅकपॉट. वरातीचा आवाज आला की त्याला वेड्याचा झटका यायचा. बाबा लगीन या डिंचक 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 नवरा आला वे शिपाशी, नवरा आला वे शिपाशी. बाबा लगीन, बाबा लगीन. अरे बाब्या गप गप गप. अरे बाबा लगीन. अरे कोणीतरी याची शिटी बंद करा रे. ए बैरा होईल मी बैरा. बाबा लगीन. बाबा मायला वरतीचा आवाज आला रे. आला की हा पिसटलाय. वे शिपाशी, नवरा. बाबा बाबा लगीन. बाबा बाबा डोळे बाबा. डोकं फिरवले पोरानं माझं. काय सुचत नाही मला, अजिबात सुचत नाहीये. नाही या पोरा पै मी खुळ होणार रे. काय करावं काय या पोराचं, काय करावं. कुठं उडून गेली वाहन. किरकिरे, इनामदाराचा कारकून किरकिरे हा इनामदारा इतकाच महाग कारस्थानी होता. मालक या बाब्याचं काय करायचं. किरकिरे काय करायचं. यावर एकच उपाय, लग्न करा. परत किरकिरे, एका लग्नाचं फळ म्हणून हा भोपळा गळ्यात पडला, तोही किडका, आणि आता परत लग्न करू. तुमचं नाही हो, बाप्याचं. हा तुमच्या मेंदूला नारू झालाय का हो किरकिरे. हा डोक्यानं असा रूपानं तसा, याचं लग्न कसं होणार. तुमचं झालं तसं. किरकिरे नाही नाही, अहो म्हणजे वाजत गाजत धूम धडाक्यात. अहो पण गावातला कोण बाप याला आपली मुलगी देईल. तुम्ही दिली असती. गावातली बघायचीच नाही, मग? अहो गावाच्या बाहेरची. ह्याचं लग्न झालं की हा नक्की सुधारेल असं याच्या पत्रिकेत लिहिलंय. थांबा ना, मी पत्रिका आणले. थांबा थांबा दाखव थांबा. त्यानं दूरच्या एका गावातल्या मुलीशी बाब्याचं लग्न ठरवलं. अहो काशीच्या एका ज्योतिषाने सांगितलेलं आहे, एकदा का याच्या डोक्यावर अक्षता पडल्या की हा सुधारलाच म्हणून समजा. खरंच 100% खरं. खरंच किरकिरे. हो तुम्ही थांबलात का. बघा ना एखादी भोपळी, आपल्या बघा ना एखादी मुलगी. यंदाच बार उडून टाकू. वा वा वा. काय हो, पण लग्नानंतर आपलं बिंग फुटलं तर, म्हणजे लग्नानंतर सुद्धा हा असा शिट्या फुंकत बसला तर त्यांना कळेल ना. अहो कसं कळेल. एकदा का याच्या डोक्यावर अक्षता पडल्या की हा सुधारलाच. खरंच की. म्हणजे यंदा आपल्या वाड्यात सनई वाजणार. अरे अरे बाब्या बाब्या, लगीन लगीन. ढिंचक 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 ढिंचक.
सगळं काही सुरळीत चाललं होतं. इतक्यात एक घोळ झाला. दुर्गा मावशीला एक खबर लागली. ही खबर कळताच दुर्गा मावशी पिसाळली. अंबाकाच्या गौरी बरोबर अर्धवाटाचं लग्न. आई लग्न म्हणजे काय ग? बाळ, लग्न म्हणजे खरं तर दोन जीवांचं गोड मिलन. पण ह्या श्रीमंत धेंडांसाठी नुसताच पोरखेळ. मी हे होऊ देणार नाही. सगळं गाव गप्प राहिलं तरी दुर्गा जिवंत आहे म्हणावं. बघतेस त्या इनामदाराला. चला सुरू करूया मुलीला. किरकिरे आंतरपाटानं बाब्याला झाकून टाका. अर्धवट डोक्याच्या पोराशी लग्न लावून आपल्या पोरीचं म्हातारं करतात. काय अर्धवट डोक्याचा मुलगा? हा मान. आता काय करायचं? बघा वेळ आहे हा. काय हो किरकिरे, तुम्हीच तर म्हणाला होतात ना मुलगा चांगला विद्वान आहे म्हणून. आम्हाला फसवलं तुम्ही. मारा मारा त्याला. संतप्त वराडानं मांडव पेटवून दिला. बाबे आणि इनामदार कसे बसे पळाले. पण किरकिरे तो मात्र लोकांच्या तावडीत सापडला. लोकांनी त्याला चोपला. इतका चोपला त्यातच त्याचा मृत्यू झाला. लग्न मोडलं म्हणून बिचाऱ्या बाब्याला वेडाचा जबरदस्त झटका आला. इतका जबरदस्त की लोकांनी त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिथेच दवाखान्यात त्यांनी गळफास लावून घेतला. दोनदा. पहिल्यांदा दोर तुटला वजनामुळे. दुसऱ्यांदा मात्र दोर तुटला तो आयुष्याचा. मुलाच्या मृत्यूचा इनामदाराला जबरदस्त धक्का बसला. त्याला अटॅक आला. मग पण मरताना त्यांनी शपथ घेतली. दुर्गे भवानी समोर अशी माझ्या मुलाचं लग्न मोडलंस तू. शुभ कार्यात विघ्न आणलास. तुला सोडणार नाही. त्या अंगणातून परत निघायची. तिथून तेरड्या उठल्या. तुला काय वाटलं? सोडणार नाही मी. आईनामदार भोसनाळे शपथ घेतो. तुझ्या घराण्यातही निर्वास होईल. तुझ्या घरी शुभ कार्य होऊ देणार नाही मी. तुझी मुलगी बिन लागण्याची राहील. तुझ्या मुलीचं लग्न होऊ देणार नाही मी. तुळशीच्या जागी निवडून राहू. सनई चौघडा वाजू देणार नाही मी. अँड दॅट्स द होल स्टोरी फ्रेंड्स. पण सर, तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? ती केस माझ्या अंडरच तर होती. अच्छा. तुम्हाला सांगतो, अजूनही कधी कधी त्या वाड्यामध्ये मध्यरात्री नंतर इनामदाराचा आवाज ऐकू येतो. सूड दुर्गे सूड. आणि कधी कधी अमावास्येच्या रात्री विहिरीवर दुर्गा मावशी दिसते. तुमच्यापैकी कोणाचा मनुष्यगण नाही ना? माझा आहे. काय? ऑल द बेस्ट. ज्याचा मनुष्यगण त्यालाच भूत दिसतात. इन्स्पेक्टर महेश जाधव. अरे आज अमावस्या आहे. मी बघितलं होतं ना कॅलेंडर मध्ये. माझा मनुष्यगण आहे रवी. आहे.
रवी एकंदरीत माझ्या काकूला तू पसंत आहेस. अच्छा या कशावरून? अरे आता गेले 2 महिने मला दाखवण्याचे प्रोग्राम चालू आहेत ना. काकूने जर का ट्रे मध्ये फक्त चहा पाठवला तर समजायचं मुलगा रिजेक्ट. ओके. चहा बरोबर एखाद दुसरं ग्लुकोजचं बिस्किट असेल तर समजायचं मुलगा ठीक आहे. ओके. आणि चहा बरोबर पोहे पाठवले तर समजायचं मुलगा पसंत आहे. ऑलराइट. आणि आज चहा पोहे बिस्किट गुलाबजाम पेढे ब्ला 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 म्हणजे एकूण मुलगा पसंत आहे. तर ग्रेट. हे झालं काकूचं. तुला मी पसंत आहे ना? हा मला माझं काय रवी. यु नो वेताळे गुरुजींनी मला सांगितलंय की मला मंगळ आहे. Oh, great. त्यामुळे फारशी चिकित्सा न करता कुठल्याही मुलाच्या गळ्यात माळ घालून मोकळी हो. आता कुठल्याही मुलाच्या गळ्यात माळ घालायचीच आहे तर तू तितकाच वाईट नाहीयेस. काय आगाऊ कार्टी. काय म्हणालीस? रवी इज हर्टिंग यार. बडव बडव चांगली. लिसन बेब्स, मंगळ असो वा चंगळ, मी ठरवलंय वाजत गाजत तुला नवरी बनवून या वाड्यात घेऊन येणार. शो स्वीट. ए पण आता जाऊ मी. काकू वाट बघत असेल. अगं तू समीर आणि भरतला भेटायला येते ना? नाही आज नको. तुमचा प्रोग्राम आहे ना. सो नाही आज डिस्टर्ब नाही करत तुम्हाला. मी उद्या येते. कम ऑन बेब्स. आय मीन उफ्स माझा रुमाल. आओ आशीर्वाद. यू नो व्हॉट बेब्स. व्हॉट? बोलू नये पण आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. I'm gonna miss you. बाय. Bye, sweetie. Bye, honey. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ म्हणून म्हणतो वर ढगाला लागली बापरे यांचे नको कळ काढायला. ढगाला लागली कळ पाणी 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 एकही थेंब पाणी नाहीये. अरे अरे टाकीत पोटॅशियम टाकलंय पाणी स्वच्छ करायला. कशालाही घाबरताय येड. मी काय घाबरत नाही. जरासा भीतो एवढंच. जरासा. चाल्या एवढ्या मोठ्यानं ओरडलास मला वाटलं की जीवच गेला तुझा. पहला नशा काय रे? पहला खुमार. याचं काय झालं? नया प्यार है नया इंतजार. आज मी खुश आहे. मी खुश आहे. मी जाम खुश आहे. अरे मनीषाच्या काकूनी पण मला पसंत केलं. बापरे म्हणजे लव ट्रायंगल. गाढव. अरे पसंत केले म्हणजे त्यांचं आमच्या लग्नाला काही ऑब्जेक्शन नाहीये. आता एकदा नोकरीत परमनंट झालं की मनीषाला वाजत गाजत वाढावं. रिलॅक्स आहे गाईज. वाऱ्याने उघडला असेल. Come on guys, let's celebrate man, let's celebrate. हे घ्या तुमच्या मनीषा वहिनीने तुमच्यासाठी चकना दिलाय. मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत आज मैं ऊपर. 4 पॅक झाले पण. भरत यार तू काही पितच नाहीयेस. अरे पितोय ना मी. असं काय तुझा सगळा वेळ घाबरण्यातच जात. ए रवी मी घाबरत नाहीये. मी घाबरत नाहीये. जरा भीतो एवढाच पण घाबरत नाहीये. यार भुसनळ्याला घाबरण्यासारखं काय? कोण काय कोण? हा भुसनळे. हा अरे हा कसला भुसनळे. हा तर भुसनळ्या. अरे साधी नळी पकडता येत नाही तर म्हणे भुसनळ्या. आणि आणि कसं करतो तो कसं बोलतो का असं दात बाहेर काढून सोड सोड दुर्गे तुझ्या दारात कुठलं ते झाड तुळशी ऐवजी निवडून उगवेल दुर्गे सोड सोड. अरे कसला सोड सोड रे. फोटोत बसून सोड उगवतोय. आणि याचा पोरगा तो 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 बाब्या या 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 मागणं या बाबा लगीन. फोटोतून कसा बघतोय बघ कसा. अरे याला साधी पोरगी पटत नाही रे म्हणून बापाने याला शेट्टी दिली अशी वाजवायला. हा शेट्टी अशी वाजवतो आणि एकच वाक्य म्हणतो बाबा लगीन.
बाबा माझं लगीन आणि एकच गाणं म्हणतो नवरा आला वेशी भाशी नवरा आला वेशी भाशी अजून वेशी बरंच उभा आहे. अरे एखादी मुलगी ह्याच्याशी लग्न करण्यापेक्षा सर्कशीतल्या अस्वला बरोबर लग्न करेल रे. या इकडे या हा कोण किरकिऱ्या. अरे सतत मालक मालक म्हणून मालकाच्या पैशावर काना डोळा ठेवणारा माणूस इतका काना डोळा ठेवायचा की त्या डोळ्यावर वजन आले रे. असं झालं असं. मी घाबरत नाहीये. नाही घाबरत ना तू हा? मग कशाला सारखं म्हणतो वाडा सोडूया वाडा सोडूया. मी कुठे म्हणतोय हे बघा हा वाडा आपलाय. दिस इज आवर आस. मी घाबरत नाहीये. नाही ना जरा भीतो बस बाकी काही नाही. नाही घाबरत ना नाही घाबरत ना. तो फिर हो जा. आईला हे बघ. घड्याळ चालू झालं. हा यार गेली 16 वर्ष बंद होतं ना. रव्या काय झालं? हे ए यार याची पुन्हा टरकली. तुमचं ठीक आहे रे. माझं मनुष्यगण आहे. अरे वेड्या हा शुभ शकून आहे शुभ शकून. आज ये घडी चल पडी है कल से अपनी तकदीर चल पडेगी. आधा वर्ष आहे. चला आज जाऊन पत्ते खेळूया. टॉंग. चल घाबरे. परत तुला माहितीये माझे पाय ना उलटे आहेत. टरकू. शाबास चल मग 50 रुपये पॉइंट. काय काय चल यार 1 रुपया पॉइंट. ठीक काय आहे. कंजूस आहात यार तुम्ही दोघं पण ना. काय मग सौंदर्य वहिनी हा? आणि सुनैना वहिनी ऐकत ना. कसला आवाज आला. तुम्हाला सांगणार नव्हतं पण काय हा आवाज शांततेचा आहे. गप्पे. रव्या काय माणूस आहे रे. मी तुला एक जादू दाखवतो. जादू जादू. हा कुठलाही पान उचल यातून मी तुला ओळखून दाखवतो. काय सांगतो. हा न बघता. लाव टेपा. सांगू इस्पिक सत्ती. किलवर 3. ठीक आहे ना यार पहिला डाव भूताचा असतो. कुठलाही यार मी तुला न बघता सांगू शकतो. सांगू हिंडे ना काहीतरी लाल काळ. लाल आहे लाल. लाल लाल बदाम सत्ती. व्हायला. अरे भरत्या. अरे हो तू यार. कसं काय. नाही नाही तू तिकडनं बघितलं परत 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 ओळखून दाखव परत ओळखून दाखव. Yes. बघा आता मी हे काढू. बघू नको परत. हा बोल. बदाम तिर्री. व्हायला. शपथ. हो यार. अरे तू कसं काय ओळखलं. ओळखतो मी सगळं ओळखतो. इथला पत्ता सुद्धा माझ्या इच्छेशिवाय हलत नाही. त्या मनीषाचा विचार सोडून द्या. ती जर या वाड्यात लग्न करून आली तर रक्ताचा सडा पाडेन मी. चेष्टा करूया. मी जेवण गरम. अलिबास ही चेष्टा करत नाहीये. रवी त्या मनीषावर प्रेम करणं बंद कर नाही तर तुम्हा दोघांची मुंडकी कापून तोरण बांधीन मी या वाड्याला. हे बरं चला बहुत हो गया. कधीपासून ऐकतोय शपथ. सोड दुर्गे सोड. तुझ्या पोरीचं लग्न होऊ देणार नाही मी. अरे रवी माझा ऐक. आईची शपथ घेऊन सांगतो प्लीज. मूर्खासारखं बडबडू नकोस. अरे मूर्खासारखं बरळत नाहीये मी. ती फ्रेम रिकामी होती. फोटोतला इनामदार गायब झाला होता. गायब. गप्प बस. भास झाला असेल तुला. भास नाही तर काय काल तुम्हा दोघांना एवढी चढली होती ना की अजून एखादा पेग मारला असता तर मी गायब झालो असं वाटलं असतं. रवी माझा एक भास नव्हता तो. इनामदार बोलला भरतच्या तोंडून. इनामदार काय बोलला.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. भरत काय रे? तुला बरं वाटतंय ना? डोकं जाम जड झाले रे. आणि काय झालं? अरे मान पण जाम दुखते आई ग. दुखणारच ती. काल तुम्हा दोघांचा काटा किर्र झाला होता. रवी माझं ऐक अरे खरंच. गप रे. हो, मला तुझ्या भाकड कथांमध्ये काही इंटरेस्ट नाही. मला ऑफिसला जाण्याआधी मनीषाला भेटायचंय. मी पळतो. ओके बाय. कोणीतरी चहा द्या रे मला. तुझा तूच करून घे ना सोन्या. माझी चहाची सोय झालीये मनीषाकडे. बाय. तुझी कुठे सोय झाली आहे? सोड रे. जाऊ दे, माझी सोय मीच करतो. म्हणजे माझा चहा मीच करतो. भरत म्हणजे तुला रात्री नीट झोप लागली ना? हो. नाही म्हणजे भीती नाही ना वाटली? नाही का रे? आपण हे घरच बदलायला पाहिजे. पण गावात दुसरी सोय नाहीये ना. अरे मी विचारलं मॅनेजर साहेबांना. भरत हा आपल्याला या वाड्याचं काहीतरी करायला पाहिजे यार. काय? मान नको मान नको. तू चहा कर ना. वाडाच डेंजरस आहे. चहा पावडर रिकाम आहे. चहा पावडर सगळे रिकामेच डबे आहेत. हा यात आहे. चहा पावडर. सम्या चहा पावडर कुठे आहे? अरे असेल वेडा आहे. चहा पावडर मागितली तर घाबरतोय. अरे झोपलेत वाटतं. ईशा समाधी अवस्थेत आहेत ते. आले गुरुजी समाधीतून बाहेर आले. ज्ञानयोगी हठयोगी महायोगी वेताळे गुरुजी की जय महाकाली. जय महाकाली. जय महाकाली. ओम ह्रीं 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 ओम फट स्वाहा. जय महाकाली. बसा खाली बसा. तू मला मारतोस की वारा घालतोयस? दादा दादा हे समीर आपल्या बँकेत काम करतात. अच्छा. दादा त्यांचा एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? अहो आमच्या वाड्यात ना भूतांचा वावर आहे. भूतांचा. भूता अगदी चिल्लर काम आहे ते. 10 मिनिटात भूताना बाटलीमध्ये बंद करून टाकतो. 10 मिनिटात? येस. आजकालच्या भूतामध्ये काही दम राहिला नाही. पूर्वीच्या काळात काय भूत होती? काय ती भूत? काय त्या हडळी? भूतच भूत. तुला सांगतो पिंपळाच्या झाडाला पानाऐवजी भूत लटकलेली असायची. अरे अमावास्येच्या रात्री भूतांची जत्रा भरलेली असायची. पण मग आता काय झालं? आता भूतांचं माणसात रूपांतर झालं. ही काय ती. आणि मग लोकसंख्या वाढली. तुम्हाला भीती नाही वाटत भूतांची? कुत्र्याला जसा पट्टा घालून फिरवतात तसं भूताला आम्ही पट्टा घालून फिरवतो. माझ्या खिशात भूत, मागच्या खिशात भूत, पुढच्या खिशात भूतच भूत. मी भूताना म्हटलं उठ. किती उठतात. मी म्हटलं बस. किती बसतात. बाजूला बाजूला चिकटून बसू नको. चिकटून बसू नको. बाजूला बाजूला. तुम्हाला नाही हो. एक तरुण भूत आहे. अहो तुम्ही काळजी करू नका. हिच्या मागे असतं म्हणजे लग्न करायचं हिच्याशी. हिच्याशी लग्न त्याचं? तुम्ही काळजी करू नका. मी लग्न होऊ देणार नाही. तुम्ही कशाला काळजी करताय? अहो एकदा तर ना चक्क एक हडळ यांच्या प्रेमात पडली. हडळ मग काय हाड हाड गेली तरी जात नव्हती. शेवटी एका बाटलीत भरली आणि समुद्रात नेऊन सोडली. गुरुजी प्लीज आम्हाला या भूतांपासून वाचवा. तो वाडा मुक्त करा प्लीज. काळजी करू नका. मी आहे ना. काळजी करू नका. तुम्ही पुढे वा. संध्याकाळी मला न्यायला या. तोपर्यंत तू यांना फीस समजावून सांग. कुंडीवर ना खाली यायचं नाही. कुंडीवर ते मगाचं तरुण भूत.
भरतराव तुम्ही बँकेत आल्यापासून ना खूप खाती उघडली हो ना? ही घ्या पासबुक हा. ही करंट बुक हा. आणि ही चेकबुक निघा आता निघा आता कुठले पासबुक? हा सौंदर्या जवळकर. ओ बँकवालं आला धोंड्या आला. बँकवालं तर दिसलं. ओ बँकवालं आमचं पासबुक झालं का तयार? हे काय कुठे काय हे एक तुमचं हे अरे चा तुमचं तयारच नाहीये. तुम्ही थोड्या वेळाने या. नाही मी आता चाललोय तालुक्याला. यायला रात होईल. अहो जत्रेत एक भारी सुपारी मिळणार आहे. आमच्या सौंदर्याला लय डिमांड आहे. अहो लाखात एक आहे पोरगी. फार गुणी मुलगी आहे तुमची. वय वय जणू काय चिकनातलं कमळच. वय 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 मला चिकून म्हणला मला. अहो सगळं गाव तुम्हाला बिन डोक्याचं म्हणतंय. त्यापेक्षा हे बरं आहे की नाही? वय 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 बरं आहे. गाव मला बिंडोक म्हणतो. मग आपल्याला ऐकून राग आला. मी म्हंटल गावकऱ्यांना अरे धोंडीबा जवळकर हा बिंडोक माणूस नाहीये. हा जरा डोकं कमी आहे पण बिंडोक नाहीये. या उद्या या. मला डोसकं कमी आहे म्हणला. चमोरी चाल सोडा ग लवकर लवकर. चला जेवायला जा लवकर. तुझं गाणं बंद कर की. किती आहे बेसूर गातोस. अरे अवद्या जेवण झालं की नाही रे? ए जागा पोरीनं जेवून घ्या पटापटा. हा आणि कुठं उन्हाळ्याला जाऊ नका. आपल्या नाही तर काय ऐक ह्या पोरी पण ना याला सांगून ठेवा सारखी सारखी माझी मस्करी करतात. नाचता येईना अंगण वाकडं. तू तरी कशा पाय मस्करी करतो त्यांची. हा अरे गपकी. अरे काय गातोस ते नीट तरी गा की. आता का भैया तुम्ही कोण आहे? बँकवाला तुम्ही? अहो मी आताच गाणं गुणगुणत होतो. हिच्या उसाला लागल कोला आणि तुम्ही घुसलात. अरे बापरे. गपरे. हे तुमचं पासबुक बघू. आणि ही पैसे भरलेली रिसिट. अरे वा सेफ जागा आहे तुमची. म्हटलं तर हाय म्हटलं तर नाही. पैसे राहतात सेफ. पर आमचं काळीज जाते का वाकवा चोरीला. काल होत आज नाही. मी निघू? अवाई चाय घेऊन जा ना घोटभर. नाही नको. फार जागरण झालं काल रात्री. रात्रभर झोप नाही हो. तुम्हाला सांगतो. जाऊ दे तुम्हाला सांगून काय कळणार आहे म्हणा. आम्हाला कळलं. बसा चहा आणतो स्पेशल. पार्टी लय मोठी आहे. सौंदर्याचा फोटो लवकर नेऊन द्यायला हवा. सांगूया मालक. आता का भैया मालक स्टाफ मग सौंदर्य कापड बदलती. आज जाऊ नका. येळ लागेल का काय? अहो येळ लागणारच. जुनी कापड ती चोळी जरा घट होती ना. पोरीला चोळी घटवायला लागली ना मग बापानं तिला सैल सोडायचं नसतं. चल हो बाजूला. मला शिकवायला लागलाय. लय मोठा शाळा लागून गेला. मालक गेलं आता. अरे वा हे काय मध्येच टांगलंय? तो कार्यक्रमाचाच पाठ आहे. अरे बाप रे केवढा मोठा पार्ट आहे. सौंदर्याचा फोटो. आता कोण कोकलायला लागला? हॅलो. हा मी जवळकर बोलतोय. तुम्ही कशाला त्रास घेतलात? मी आले असते की पासबुक न्यायला. त्यात त्रास कसला? पण मी असं आलो तर चालेल ना? इश या की वरचेवर. बर तुम्ही कशा पाय आलात? वर एक तर तुम्हाला ऑफिस मधली कामं असतात. वर साहेबांची बोलणी ऐकायला लागतात. सौंदर्या बा तू वय आणि तू कोणाशी बोलत होती? कुणाशी नाही. कुणाशी नाही. आता मी ऐकलं. तू कोणाला शोधते? कुठं कोणाला शोधते मी? काय ग परत तू इथे कशा पाय आलास? अगं वाटत पाटील भेटला. म्हणला सौंदर्याचा फोटो आहे का? चांगलं स्थळ आणलंय त्यानं. हा म्हटलं चालच कशाला सोडायचा? सोडू नको गट्टा धर का? हे बघ म्हणून तर धावत आलोय.
हे बघ आता लगीन झाल्यावर नाच गाणं अजिबात बंद. हा. अगं तुझ्या आईला वचन दिलंय, म्हणलं पोरीला हळद लागल्या बिगर मी काय वर येणार नाही. आता समधीवरती जायला लागली तो गोंधळ व्हायचा. काय काय बोलते काय कळ ना. काय झालं? अरे तोंड लावून पिकी. असं होय. हाय. घट्ट धर घट्ट धर. अरे म्हणजे तांब्या सँडल पाणी पडायचं म्हणून म्हणलं मी. असं होय. होय. अगं आपलं नशीब फळफळलंय बघ. चांगली मालदार पार्टी आहे. हा 400 एकर जमीन आहे, 200 गायी आहेत आणि एक रेडकू. रेडकू ते पोरग. अगं भगवान छप्पर फाड के देत आहे तो काय कू छोडणे का. आता चांगला मुहूर्त बघतो आणि दोघांच्या लग्नाचा बार एकाच मांडवात उडून देतो. दोघांचं? वय एक तुझं आणि दुसरं बत्ताशाचं. वय माझं लगीन. तुम्हाला वरच पाठवतो. थांबा नाही सोडत माझ्या घरात घुसावं. हाच तो वाडा. घाबरू नकोस, घाबरू नको. मी आहे. थांबा. वास येतोय. बघा बघा दादांना वास येतोय. भूतांचा वास येतोय. बरेच दिवस भूतांनी आंघोळ केलेली दिसत नाही. सांभाळून सांभाळून. वास हळूहळू स्ट्रॉंग व्हायला लागलाय. नाकातले केस जळायला लागलेत. तिघ आहेत. इनामदार भुसनळे, त्यांचा मुलगा बाब्या आणि तो कारकून किरकिरे. 3 बाटली आहे काय? या वेळेला बाटली रिकामी बाटली भूता भरून ठेवायला. हो आहे ना. वर आहेत भरपूर. वर येत आहे ना. वर त्यांना खाली बोलव ना. मी येतो. चला. महाकाली ह्रीं 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 हा. ओम फट स्वाहा. ओम राधर व्यवस्थित. फट स्वाहा. ओम 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 फट स्वाहा. इनामदार घुसनळ्या बाटलीत घुसनळ्या. चल बाटली चल. तू नाही. किती दिवस या वाड्यात थांबणार आहे. चल चल माझ्या बाटलीत चल. चल का पाय खेचू तुझे. चल 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 बाटली चल. बाटली चल 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 जा 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 जा. पाय 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 पाय. आता बस आतमध्ये पाईप ओढत. अब तेरा क्या होगा कान्या. तुझ्यासाठी दुसरी बाटली आहे. सुने ना बाटली घेऊन ये. निमूटपणे या बाटलीत जा. पाय 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 खाली घे. खाली खाली घे. खाली घे. शाबास शाबास. जा 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 जा. बाहेर नको बाहेर नको. पकडलंय. आता बघ बाटलीत गेल्यावर डोळे सरळ झाले. तुला काय वाटलं तू या बाटलीत मावणार नाहीस. तुला कुस्करून कुस्करून कोंबून भरीन. चल ये 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 लवकर लवकर. बाटली केवढी जड झाली. खाऊन खाऊन माजला होता. हा घ्या बाटल्या. तूने जाऊन नदीत फेकून द्या. चला एक ऑपरेशन सक्सेसफुल झालं. अभिनंदन करा माझं. अभिनंदन. सेंचुरी झाली. 100व भूत मुक्त केला. हा वाडा
आता मोकळा झाला. मजा करा, ऐश करा. भुसनळ्या मला घाबरून बाटलीत पडाला. आता काळजी करायची नाही. आता काय झालं? आता काळजी तू करायचीस. भरत? मी भरत नाहीये, इनामदार आहे, इनामदार. डोळे बघ, डोळे भरत माझं झाड आहे, पछाडलंय मी त्याला. बाब्या, धर त्याला. गुरुजी मला लगीन करा ना. गुरुजी मला लगीन करा ना. मला लगीन करा ना. बाबा गेला तो. बाबा लगीन. या किरकिरे काका. पुर पुर किरकिरे काका. पकडा त्याला. राम 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 राम. बापरे बापरे. मला याला जिवंत सोडता कामा नये. मला सोडा, मला सोडा. हे बघ, तुझ्याशी वैर नाही आमचं. आम्हाला फक्त सूड घ्यायचं. सूड सोड घ्यायचंय दुर्गेचा. रवी आणि मनीषाचं प्रेम जमतंय. बापरे, एकदम थर्ड गेअरच टाकला. घाबरेलं होतं. जर त्या रव्यानं मनीषाशी सूत जुळवलं तर तुझ्या नाकाशी सूत धरायची वेळ येईल. माझ्या नाकाचा काय दोष? मध्ये नाक उपसू नकोस. सूड घ्यायचंय मला. मला काय करायचं? मला सूड घ्यायचंय मला. मला बाहेर पडायला. मी इथे कसा काय आलो? मांत्रिक समीर बाहेर. अरे समीर बाहेर आहे, मग मी वाड्यात आहे. सम्या, सम्या, रम्या, सम्या. अरे अरे बापरे, अरे बापरे. अरे वाचलो. आला हा कुडमुड्या. समीर, रम्या, सम्या, गुरुजी. आता तू कोण आहेस? मी भरत. कशाला आलास परत? मला जाऊ दे. पळ नकोस. मी आहे दुर्गा मावशी. दुर्गा मावशी. विसरलास? अरे पेरू तोडायला इकडे यायचा तेव्हा मीच तुला काठीने फटके मारायचे. विसरलास? मी कसा विसरेन? तुम्ही काठी विसरलाच वाटतं. इकडे काय करते रात्रीचे? विहिरीत पडले तेव्हापासून इथंच आहे. इथंच बरे दिसतंय. पळतोस कुठे? मला तुझी मदत हवी आहे. मदत? कसली मदत? तो रवी चांगल्या घरातला मुलगा दिसतोय. त्याचं आणि माझ्या मनीषाचं सूत जुळवायचंय मला. हे काम तू करायचंयस. जर का तू सूत जुळवलं नाहीस तर तुझ्या नाकाला सूत धरायला लावेन मी. लक्षात ठेव. दुर्गा मावशी म्हणतात मला. साहेब, साहेब तुम्ही. यंग मॅन, व्हॉट्स रॉंग विथ यू? काय झालं काय तुला? तुझी तब्येत तर बरोबर आहे हो, ना? आहे. झोप वगैरे लागली ना बरोबर? साहेब ते वाड्यात काय? वाड्यात मच्छर आहेत का? मच्छर नाही हो, भूत आहेत भूत. साहेब आमची जागा बदलाव. पाहिजे आम्ही बँकेला भाडं देतो, पण आम्हाला दुसरी जागा द्या. अरे पण दुसरीकडे भूत नसतील ह्याची काय गॅरंटी आहे? भूत तर सगळीकडे असतात. दे आर एव्हरीवेअर. कदाचित या बँकेत सुद्धा असतील. वी नेव्हर नो. वी नेव्हर नो. वी विल नेव्हर नो. तुला बोलावलंय. चल चल चल. मला नेऊ नका. तुला मला नेऊ नका. मी नाही येणार. बोलावलंय. मी नाही येणार. अय्या, का नाही येणार? या हा, साहेबांनी फाईल घेऊन बोलवलंय. लवकर या. वाडा. त्या वाड्याचं नाव काढू नकोस. त्या वाड्याकडे मी फिरकणार सुद्धा नाही. त्या दिशेला बघणार सुद्धा नाही. नको 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 नको. आपण का काय मला भीती वाटते. अहो त्या वाड्यात खरीखुरी भूत आहेत हो. आणि मी खऱ्या खुऱ्या भूतांना घाबरतो. नको नको नाव. आपण मांत्रिक आहात ना? बोगस बोगस मांत्रिक आहे मी. ते बघा, ते बघा, हे आमचे आजोबा. अहो खरे खुरे मांत्रिक होते. मी जेव्हा 10व्यांदा नापास झालो तेव्हा माझ्या आजोबांनी ही कवटी माझ्या हातात दिली आणि मला म्हणाले,
तुझ्या या कवटीने काही पोट भरणार नाही. ही कवटी हातात घे आणि पोट भर. अहो फार विश्वासाने तुमच्याकडे आलो होतो. आता भरतला पोचवायची तयारी केली पाहिजे. पोचवायची? नो नो. म्हणजे इथून बदली करून परत मुंबईला पोचवायची. अहो आता त्याला दिवसा ढवळ्या भूताचे भास व्हायला लागलेत. हो काय सांगताय का? हो, पोचवा लवकर पोचवा. अहो त्या वाड्याचं काय खरं नाही हो. मी पळून गेलो म्हणून, नाहीतर मला सुद्धा त्याने बाटलीत बंद करून ठेवलं असतं. म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही? अहो मी खरंच सांगतो, खऱ्या भूतांचा बंदोबस्त कसा करायचा मला खरंच माहित नाही हो. मी ठरवून टाकलंय, यापुढे साखरपुडा, लग्न, घटस्फोट, श्राद्ध या पलीकडे काही नाही. भूतांच्या नादी नाही लागत रे बाबा. अहो दादा, असं काय करताय? एखादा तरी इलाज असेल की नाही? दादा, आपले आजोबा किती ग्रंथ वाचायचे. सगळे ग्रंथ माळ्यावरच्या अडगळीतल्या खोलीत पडलेत. आपण वाचूया ना ग्रंथ. एखादा तरी उपाय नक्कीच निघेल. आणि नाही निघाला तर तो भुसनाळ्या आपल्या दोघांना मारेल, माहित आहे का? दादा प्लीज. नको तिकडे नेऊन तू मला आजारी पाडणार. खरंच नको. आडगळीच्या खोलीत पुस्तकं सापडतील काय? आता आजोबांचं भूत असायचं, दुसरं काय? ठीक आहे, थांब. आडगळीच्या खोलीत बऱ्याच वर्षांनी आलो रे बाबा. काय झालं? सगळीकडे काळोख दिसतोय. काहीच दिसत नाही. अगं तो कंदील पेटव ना. निवडणुकीचं चिन्ह घेऊन फिरतेस काय? पेटव. माझीच? हो आहे ना. पेटूया. ओके. अरे बापरे, इथनं खाल्लं लाईट येते का? ये. अरे कंदील काय खेळताय? लवकर इकडे या. नाक चालते की काय माझं? तुम्हाला सांगतो, आमचे आजोबा लय भारी माणूस. भरपूर भूत बघितले त्यांनी. तुम्हाला सांगतो, एकदा माळरानावरून एकटेच चालले होते. अचानक एक माणूस त्यांना भेटला. त्यांना म्हणाला, चला दोघं एकत्र चालत चालत जाऊ. आणि तुम्हाला सांगतो, 1 तास गप्पा मारत होते. आणि गप्पा मारून झाल्यावर आजोबा त्या माणसाला म्हणाले, ठीक आहे, परत भेटू, गुड बाय. असं म्हणून आजोबांनी त्याला शेकहँड केला. आणि पाहतात तर काय, तो माणूस गायब. आणि त्याच्याऐवजी सांगण्यावर मी ओरडलो. आजोबा भूताना घाबरत नव्हते. काय झालं? यात नक्कीच असणार ग्रंथ. हे बाजूला काढ. आजोबांचा फुटबॉल दिसतो. ग्रंथ काढ. लवकर. रवी, यू स्टुपिड. काय घाबरले मी? मग तुला घाबरवलं तर केलं मी असं. सो फनी. एनिवेज, तू इथे कशी काय? भूताला भेटायला. What? तुला भेटायला आले होते. काही काम होतं? येस. व्हॉट? काकाने तुला भेटायला बोलवलंय. ओ अच्छा. म्हणजे लग्नापूर्वी त्यांची परवानगी मिळावी म्हणून त्यांना मस्का मारायचा आहे. करेक्ट. प्रेम करताना नाही लागत ना परवानगी. रवी, व्हॉट? परवानगी नाही रे. देन व्हॉट? आशीर्वाद. यु नो, वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामध्ये 33 कोटी देवांच्या आशीर्वादा इतकी शक्ती असते. जय श्री गणेश. आय डोंट बिलीव्ह दिस. तुझ्यासारख्या मॉडर्न मुली लग्नाच्या वेळी अशा काकूबाई कशा होतात ग? रवी, मॉडर्न व्हायचं म्हणजे आपली संस्कृती विसरायचं, राईट? वेल नो, बट यु नो. मला सांग, तू येणार आहेस की नाही? मुलींसारखं दाखवून घ्यायला ना. सॉरी बॉस, मला नाही जमायचं हे सगळं. ओके, मग बाय. हे बाय वगैरे विसर. यु नो व्हॉट, ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच ठरवलं लग्न करीन तर दुसरीशीच. रवी, तुझ्याशी स्वीटार, अजून कोणाशी? कम ऑन, गिव्ह मी अ हग. कम ऑन. Isn't that just beautiful? रवी, मला भीती वाटतेय. का? आपल्या लग्नात काही प्रॉब्लेम तर नाही ना येणार? कसला? बघ नाही, वीज अशी यावेळी अचानक. Don't be stupid, babe. तू या विजेला घाबरतेस? माझ्याकडे बघ. You know what? तुझ्या नजरेतही एक वीज आहे. ला 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 ला. सापडला.
पिशाच नाशक यज्ञ. येस, आय गॉट इट. पिशाच्यांचा नाश करण्यासाठी 101 उपाय. किती पाहिजे आपल्याला आणखी मग? बंद कर. कंदील कोणाला दाखवतेस? मला दाखव. उपाय नंबर 1, एक ताजं प्रेत घ्यावं. ताजं ताजं म्हणजे नुकत्याच मेलेल्या माणसाचं प्रेत कळतच नाही. नको दादा, हा उपाय नको. हा उपाय नको पसंत नाही. अरे आपल्याकडे 101 उपाय आहे, कशाला काळजी करताय? उपाय नंबर 2, अमावास्येच्या रात्री मेलेल्या म्हातारीचं प्रेत. नको ते स्मशानात जावं लागेल आणि प्रत्येक बाईला उठून विचारावं लागेल, बाई ग तू अमावास्येला मेलीस की पौर्णिमेला? नको. गुरुजी, एखादा सभ्य उपाय नाही का प्रेत बीत सोडून आम्हाला शोभण्यासारखा? असावा. 101 उपाय आहेत, काळजी कशाला करताय? उपाय नंबर 32, एक बाहुली घ्यावी, तिच्या भोवती कुंकवाचं रिंगण घालावं. आणि मेलेल्या माणसाची आवडती वस्तू त्या बाहुलीच्या हातात द्यावी आणि मंत्र म्हणावा. मग काय होईल? म्हणजे त्याचा आत्मा म्हणजे भूत त्या बाहुलीत शिरेल आणि त्याचा आत्मा बाहुलीत शिरल्यावर त्या वस्तू सकट बाहुलीत जाळून टाकावी, म्हणजे भूत खलास. पण त्या आवडत्या वस्तू कोणत्या? त्या मला माहिती आहेत. चल आपण वाड्यावर जाऊ आणि लगेच त्या वस्तू आणू. चला आम्ही आलो. जा. आजोबा तुम्ही वाचवलं तो चायला मांत्रिक बनतोय. व्हॉट? साखरपुडा? यू मीन एंगेजमेंट? हो रवी, म्हणजे आमचा तुम्हा दोघांवरती पूर्ण विश्वास आहे. पण काय आहे, हे गाव आहे, शहर नाही. म्हणजे तुम्ही दोघं असे फिरता, सिनेमाला जाता, हे इथल्या लोकांना रुचण्यासारखं नाहीये. हो, ऍक्च्युली आय डोंट माइंड ॲट ऑल. आणि माझ्या आई बाबांनी तर मला स्पष्ट सांगितलंय की जी माझी पसंत तीच त्यांची पसंत. अरे मग तर काय प्रश्नच मिटला. अहो प्रश्न कसला मिटला? परवा नंतर 6 महिन्यापर्यंत एकही मुहूर्त नाहीये. वेताळे गुरुजींची सकाळीच बोलले मी. अगं मग परवाच करून घेऊ साखरपुडा. परवा? काय हरकत आहे, नुसते धार्मिक विधी तर करायचे. आणि काकू ते सुद्धा फक्त लोकांच्या समाधानासाठी. अहो पण तयारी वगैरे आम्ही करतो ना. मी समीर भरत एकदम फटाफट, टेन्शन इल्ले. मग तू आई बाबांना पटकन फोन कर. हो या. मी काय म्हणतो, चट मागणी और ब्या मात्र जरा सावकाश प्लीज. मग ठरलं तर या. ठीक आहे, मग मी देवापुढे साखर ठेवते. अहो तुम्ही त्या वेताळे गुरुजींना कळवा ना ताबडतोब. अगं आणि मनीषा, आपली केवढी तयारी व्हायची पूजेची. तांदूळ, साखर, नारळ. अगं आणि मुख्य म्हणजे अंगठीचं काय? काकू अगं तू किती टेन्शन घेतेयस? या आय मीन ते नाही कळायचं तुला. जाऊबाई गेल्या, त्याच्यानंतर तुझे बाबा देखील गेले. तुझी सगळी जबाबदारी आमच्यावर टाकून गेले. एकदा का तुझा संसार सुरळीत सुरू झाला ना, की मगच जाऊबाईंच्या आत्म्याला शांती लाभेल. बाय बाय स्वीराट. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. लेने तुझे ओ गोरी, आएंगे तेरे सजना. रवी 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 मी भरत. मला माहितीये, पण तू इकडे काय करतोयस? चल आज चल, तुला एक गुड न्यूज द्यायची. चल. आत नको. आत तिघ घाबरे बावळे, सगळे भास आहेत तुझे. चल 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 चल. आत नको. अरे जर मी आत गेलो तर माझा जीव घेतील रे. तू जर का आत नाही आलास ना, तर मी तुझा जीव घेईन. काय झालं? पाहिलंस काय? काळोख. अरे असणार. थांब लाईट लावतो. काय झालं आता? काय झालं? अरे लाईट नाहीये. लाईट नाही. एसटी पकडून घरी जातो. थांब इकडेच. खबरदार खबरलास तर मी फ्यूज चेक करून येतो. नीट जा, सांभाळून जा. राईटला वळलास ना की तुला एकटा. अरे देवा, मी एकटाच आहे. मला एकट्याला सोडू नका रे. इनामदाराचा पाईप, बाब्याची शिट्टी आणि किरकिऱ्याचं पेन. अरे बापरे, अहो काळू काय एवढा? त्यांना लाईट सुद्धा लावलेली दिसत. अरे काय झालं? लाईट गेलेली दिसत आहेत. मग आता चल वरती मेणबत्त्या आहेत. नाही रे बरोबर, या इथे काही फॉल्ट नाहीये. तुला सांगतो, या वाड्यातच फॉल्ट आहे. गबरे, आपण एक काम करूया. आपण मागचा फ्यूज बॉक्स चेक करूया. हा या इथे नाही, इथे आपण चेक केलं ना, इथे काय सापडलं नाहीये. ऍक्च्युअली परत काय चाललं रे तू? सारखं आपलं रवी 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 करत मागे फिरतोय. अरे पण बस बस इकडे शांतपणे मला काम करू दे. नाही, मी तुझ्या बरोबर. बस बस शांतपणे. सारखं आपलं रवी रवी रवी. बघ बघ इकडे काय दिसतंय? काहीच नाही. काहीच नाही म्हणे. बस इकडे, मी आलोच. लवकर ये रे बाबा.
समीर मला भीती वाटते हो. कसली? हेच की एवढा काळोख आणि तुम्ही आणि मी आपण दोघच. मी त्यातला नाहीये सुनैना. म्हणजे मी ठरवलंय काय? लग्न होईपर्यंत मी तुला स्पर्श देखील करणार नाही. अहो तुम्ही मला कसं म्हणायचं नव्हतं. मग अहो म्हणजे एवढी शांतता आणि आपण दोघच. अगं शांततेची भीती ना. एक मिनिट. हे काय बघ, ट्रान्झिस्टर कशाला? रात्री मस्त जुनी गाणी चौथं भूत. अरे वाचवा, वाड्यात चौथं भूत आहे. बाब्याची बहीण आली रे. रवी 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 काय झालं? काही झालेलं नाहीये. रिलॅक्स रिलॅक्स. केबल सुरू झाले, मी कनेक्शन चेक करत होतो. काय बोलतो? चालू आली बिभाषाचा पिक्चर आहे. हा मस्त ना. मस्त मस्त. काय रात्रभर भरतचा पत्ता नाहीये. म्हणजे परत रात्री घरी आलाच नाहीये? नाही ना. अरे बापरे, गेला कुठे येडा? मी इथे आहे. भरत मीच तो. भरत काय रे, कुठे होतास तू रात्रभर? डोळ्याला काय झालं तुझ्या? सौंदर्याचा ॲटॉम बॉम्ब फुटला डोळ्यावर. म्हणजे मला या वाड्यात राहायचं नाहीये. वाड्यातच काय या गावातच राहायचं नाहीये. मिळेल त्या गाडीने मी जातो. गाडी नाही मिळाली तर ट्रकने जातो. ट्रक नाही मिळालं तर बैलगाडीने जातो. बैलगाडी नाही मिळाली तर धावत तरी जातो. पण मला या वाड्यात राहायचं नाहीये. अरे यार, असं कसं जातोस तू? आणि तू गेल्यावर काय सांगायचं आम्ही मॅनेजर साहेबांना? सांगा नोकरी सोडली म्हणून. त्यापेक्षा असं सांगा ना, भरत वारला म्हणून. सॉरी सॉरी. अरे अरे तू जाऊ शकत नाही. रव्याचा साखरपुडा आहे. साखरपुडा. रव्याचा साखरपुडा. काँग्रेस काँग्रेस. याची वरात आणि माझी पालखी बहुतेक एकदमच निघणार वाड्यात. मला वाड्यात यायचं नाही. वाड्यात नेऊ नका. माझा डोळा बघा कसा झालाय. अरे वाड्यात नेऊ नका. माझा ऐकाय सम्या रव्या. पुन्हा वाड्यात आणला. अरे सोडा मला. अरे चार पुत. मी असल्या अवस्थेत आतमध्ये येत नाही. तू आज जा, मी वर कॅन्टीन मध्ये. अरे तू कशाला काळजी करतोय? तुला औषध दिलंय ना मी. एक काम कर, पाण्यात घालून डोळ्याला लाव. डोळा व्यवस्थित होईल. ओके, काळजी करू नको. तू वर जा, मी आलोच. भरतराव भेटलात, बरं झालं. काय रे? मनोज आणि कंपनीचा चेक आलाय, पण अकाउंटला पैसे नाहीयेत. काय करायचं? मी काय करणार? मी आज सुट्टीवर आहे ना. तूच बघ काय ते. तुझ्या खिशातले टाक ना. कॉंग्रॅच्युलेशन मॅन. कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर शुगर बॉक्स. शुगर बॉक्स? साखरपुडा साखरपुडा. ओह थँक्यू सर. जरा घाई घाईतच उरकतोय मी. अरे माझा सुद्धा पहिला साखरपुडा घाईतच झाला होता. पण दुसरा मात्र दणक्यात झाला. सर म्हणजे तुमची 2 लग्न झाली आहेत? नाही नाही नाही, त्याचं असं आहे, आमची बायको लंडन मधली, त्यामुळे साखरपुडा तिकडे झाला इंग्लिश पद्धतीने. इंग्लिश शुगर बॉक्स. भारतात आल्यावर भारतीय नातेवाईकांसमोर पुन्हा करावा लागला इंडियन पद्धतीने. इंडियन शुगर बॉक्स. पण लग्न मात्र एकदाच झालं बरं का. भारतीय पद्धतीनं फोटो पाहिलेत ना मी लग्नाचे. बायकोपेक्षा सरच जास्त लाजत होते. हो की नाही सर? मिस सावंत, विल यू प्लीज शट अप? सर पण तुम्ही याल ना? मीटिंग आहे साहेबांची, नाही तर नक्की आले असते. हो की नाही सर? मिस सावंत प्लीज, फॉर गॉड सेक. रवी, मीटिंग लवकर संपली ना तर नक्की येतो. ओके ओके सर, थँक्यू सो मच. मी येऊ सर? ओके बाय बाय. मिस यंदा माझा साखरपुडा होतो की नाही बघाच. नवसच बोलले मी म्हसोबाला. नक्की पाठवेल. हो नक्की पाठवेल. एखादा रेडा. गेट आउट. अरे वा, बँक मध्ये इथंच आहे की. जावई बापू, मारल्याबद्दल सॉरी. बघा मी काय तुम्हाला मारायला नाही आलोय. तुम्ही आता आमचं होणार जावई. ही काय भानगड आहे? अहो काय भानगड बिनगड नाही. अहो चांगलं देवा वामनामुळ तुमचं आणि सौंदर्याचं लगीन लावून देणार. अहो काल रातच्याला रडून रडून तिचं डोळं माझ्या एवढं मोठं झालं. बापरे, केवढी भयानक दिसली असेल नाही? मग म्हणजे लगीन करीन तर त्या बँकवाल्याशी. आता एकुलती एक पोरगी, तिची खुशी ती माझी खुशी का नाही? म्हणजे हे आपलं काय म्हणजे
माझं आणि तिचं एकदम फिक्स ना. एकदम फिक्स. काय परवाच्याला चांगला मुहूर्त आहे. पोरीला वाड्यावर पाठवून देतो. आधीच? नाही तिच्या बरोबर आमच्या घरला यायचं आणि मग लग्नाची बोलणी करायची. मग एकदम फिक्स. चालेल. छान रे. पण माझ्या 2 अटी आहेत. चहा थांबव रे. काय? पहिली अट, कंच्या बाईकडे वाईट नजरेनं बघायचं नाही. तिला खुश ठेवायचं. ठेवणार नाही तर गोळीच खाली. आणि दुसरी अट? दुसरी अट, माझ्या वाणी एवढ्या मोठ्या मोठ्या मिशा ठेवायच्या. अरे यार काय चाललंय काय तुमचं? काल रात्रीपासून चाललंय तुमचं. आजच आहे साखरपुडा माझा. विसरलात का तुम्ही? हो बिडकर कुठे आहात तुम्ही? काय चाललंय बिडकर? किती हळूहळू काम चाललंय. इकडे त्या माळा लावायच्या ते कधी लावणार आहात? आणि बिडकर या सगळ्या माळा पुरणार आहेत की नाही एवढ्या? मिठाई आणले. कुठे ठेवू? हा व्हेरी गुड. एक काम करा, किचन मध्ये ठेवा आणि ते कोल्ड्रिंक्स वगैरे बघून घ्या जरा प्लीज. आणि बिडकर हे बघ, हे काय नवीन? अरे कपडे आपले. अरे क्या बात आहे यार. ए अजून तू तयार नाही झालास? जा ना आंघोळ बिंघोळ कर. होतो यार, पण आई बाबांना स्टेशनला आणायला जायचंय. अरे ते मी बघतो रे. अरे पण मी पाठवतो कोणाला तरी. अरे कोणाला पाठवणार? भरतला पाठवेन. तू तयार हो. चल. बरं ठीक आहे. प्लीज बघून घ्या. मी तयार होऊन येतो. हा डोळा बारा झाला. काय आहे? अरे वर काय करत बसलाय? रव्याच्या आई बाबांना आणायचंय. लवकर खाली आहे. कमाल केली या लोकांनी. काय माणसं आहेत? अहो स्टेशनवर कोणी घ्यायला सुद्धा आलं नाही. शी, कसली माणसं निवडली ते रव्यानं. अगं एवढे छान गाव आहे. हिरवी हिरवी झाडी, हिरवी हिरवी साडी. फार बोलताय तुम्ही. नकोय तुमची विनोद बुद्धी इथं. थांबा वीर दिसते बघा. हातपाय धुतात मला. अरे राम 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 राम. हातपाय धुतल्यावर बरं वाटेल. वाडा समोरच तर आहे. तिकडे पाणी असेल. कसल्या गावातली पोरगी पसंत केली रव्यानं? शी, धूळ माती नुसती. मला तर फार काळजी वाटते बाई त्याची. अगदी तुमच्यावर गेलाय. एक गोष्ट मला विचारून करत नाही. अबाई जरा पाणी द्या. हातपाय धुवून. सावकाश विहिरीत पडशील. काहीतरी वेड्यासारखं बोलू नका. मी सांगतो ती मुलगी नक्कीच चांगली असणार आहे. एकदाचा डोळा बरा झाला बाबा. करायची गरजच काय? काही भानगड तर करून ठेवली नसेल ना रव्यानं? धन्य आहात. स्वतःच्या मुलावर संशय घेताय. अहो आजकालची रव्याची आई पोरं बाबा ही. आले काय पण भरोसा? मलाच उशीर झाला. तुम्ही नुसता अरे लाडावून ठेवला आई त्याला. काका. तरी मी नेहमी सांगते तुम्हाला, अहो, इतकं लाडावू नका पोराला. डोक्यावर बसेल पण ऐकायचं नाही. अगो बाई, कोणी ऐकत नाही माझं. या विहीणबाई दिसतायत. नमस्कार करायला हवा. अय्या भरतच ना हा. म्हणजे काय? सॉरी नमस्कार करते हा विहीणबाई. ते नमस्काराचं राहू दे. काय रे ही घाईघाईनं साखरपुड्याची काय भानगड आहे? अरे प्रेमाच्या नावाखाली गळ्यात धोंडतने बांधून घेतलं. धोंड दिवा घेऊन शोधा गाबर. पण असला हिरा सापडणार नाही. लाखात एक आहे हो मनीषा माझी. मनीषा याची ही काय नवी भानगड? हे बघा, अगोदर टांग्यात बसा, नंतर वाड्यावर गेल्यावर करा पंचनामा. ए भरत, तू सुद्धा बस रे. चला. नाही मी तुम्हाला सांगते काहीतरी घोटाळा आहे नक्की. सासू पक्की खाष्ट दिसते. धोंड म्हणे धोंड. अरे तुम्ही बसलात पण. मी आपला विहिरीवर हा आवाज बदलून बोलतोय. मला दाट संशय येतोय. काय रे भरत, आम्हाला स्टेशनवर घ्यायला कुणी आलं कसं नाही? अरे काय रीतभात ऐकली नाही लोकांना? बरं तू शांत राहा. हे बघ, आलं वाटतं ग. रवी कुठे आहे? सोबत रवी. आई थांबव. काय सावकाश उतर. पडलीस ना तर मलाच आपला अरे त्रास. जाऊया. कशी आहेस? थांब, थांब, थांब. मला आधी एक सांग, हे काय आहे सगळं? सांगतो ना. हा कसला जुनाट वाडा? अरे कुठे राहता रे आज चल ना, तुम्ही सांगतो. पोरं? तू आज अगदी चल, आज यांच्या चल, नाही तर वयात ही काही गेलायस बघ थांबायची तू. नाही. बापरे, कान खराब केला बाईने. मध्ये. पोचतो तिकडे. तुम्ही काम करा, बॉडी काढून ठेवा. बॉडी काढली ना की तिला आंघोळ घाला. क्रीडीवर ठेवू नका. किती का बसावं? क्रीडीवर ठेवा आधी. मला जरा असं काय करताय? सगळी विधी उरकायला लागते. तुम्ही काळजी करू नका. मी येतो तिकडे बसतो. तिथं बारसा आठवलं की ताबडतोब येतो. अरे, आला तुझा मुलगा. आला मुलगा आला. थांबा, बंद करा फोन. हा बंद करा. टिळाने लावलास तू? अगं पण टिळा, असं काय करताय? तुझं बरोबर आहे. हॅलो. हा अहो इथलं श्राद्ध उरकले घेतो. आपल्या साखरपुडा उरकले घेतो. मुलाची बॉडी आली, आता मुलीची बॉडी आणा. या वाड्याचा परिणाम. तेच ते. मुलगा आला, आता मुलीला घेऊन या. या लवकर या. सावकाश सावकाश. बसा. आता मुलाला घेऊन या. अरे बापरे, ते मडकं बिडकं तयार ठेव. ये बाबा, बसा. सावकाश बसा. झालं सगळं. आता पिंड घेऊन या. काय साखरपुडा आहे? तेच ते तांदूळ. मुलाकडची माणसं पुढे या. आणि शेवटची इच्छा काय ते सांगून टाका.
शेवटची इच्छा म्हणजे देण्या घेण्याचं काय ते बोलून घ्या, हुंड्याचं काय ते बोलून घ्या. दुसरीकडे अंत्यविधी आहे ना, मला हुंडाबळी होती ती. नाही नाही, आमची कसलीच अपेक्षा नाही. अरे अंगठी दे ना. अंगठी वरच राहिली. अरे देवा, जा घेऊन ये लवकर. घेऊन ये ना अंगठी. कुठे वरती? मी नाही रे बाबा, मी नाही जाणार वर. अरे मला इथे थांबायला पाहिजे. तू वेताळे वाटेल ते बरोबर. सम्या प्लीज, तुला माहिती आहे ना माझा प्रॉब्लेम काय वर. अरे मग रव्याला पाठवू का मी कशाला जाऊ वर? तू जा ना. प्लीज सम्या. आणतोय तुम्ही पुढचं सुरू करा ना. तोपर्यंत मुलीला अंगठी द्या, मुलाला घाला. हॅलो हॅलो. राम राम. काढलीत ना अंगठी? ठीक आहे. अंगठी चुकीच्या खोल्यात एका कपाटात शोधत बसला. म्हणजे कसं, येईल आपल्या तो. वर जायचं आणि काडी पेटी गायब. अंगठी मला परत आवाज. अंगठी 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 अंगठी. अभिनंदन 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 अभिनंदन. अभिमान वाटतो मला, अभिमान वाटतोय रवी तुझा आणि तुमचा सुद्धा. काय कुरमुड्या? अरे मुलीला मंगळ असूनही तुम्ही तिच्या लग्नाला होकार दिला. मंगळ? जर का हे लग्न झालं तर मुलाचा मृत्यू असं पत्रिकेत लिहिलं असूनही तुम्ही लग्नाला तयार झालात. केवढं मोठं धाडस हे. मालक मालक बरोबर ना? What's wrong with you, huh? Just shut up, okay? घ्या 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 अंगठी घ्या, द्या मुलाला द्या द्या. बरं, काय चाललंय तुझं? याला सांग ना यार. एक मिनिट रवी, तू काय बोलतोस भरत? मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे? हो, इनामदारांची शपथ, बाब्याची शपथ, संपूर्ण वाड्याची शपथ. काय मालक बरोबर आहे ना? आता कळलं साखरपुड्याची एवढी घाई कशासाठी ते. आई मंगळ बिंगळ सगळा फालतूपणा आहे ग बाबा. जरा तुम्ही आहे बघ. अहो रवीला याची पूर्ण कल्पना होती आणि तोच म्हणाला की त्याचा या गोष्टीवर विश्वास नाहीये म्हणून. अहो तो एक मूर्ख आहे, पण तुम्हाला कळायला नको. माझ्या एकुलत्या एका पोराच्या जीवावर उठला तुम्ही. आई तू गप्प बस रवी. अहो सरला ते शांत व्हा जरा अहो तुम्ही. शांत काय व्हा? ही तुमची पांढऱ्या पायाची लेक आमच्या गळ्यात बांधायला निघालात तुम्ही. अरे रवी, तुला फशी पाडायला बघतायत रे हे. शी, मी जर तुमच्या जागी असते ना तर असला खोटारडेपणा करण्याआधी विहिरीत ढकलली असती पोरीला. आई काय बोलतेस तू असं? तुम्ही सगळे गप्पा बसा बघू. हे बघा, आपण यातून काही मार्ग निघतो का बघूया. पुन्हा एकदा पत्रिका जुळते का बघूया. ग्रहांची शांती करूया. काय गुरुजी? करेक्ट. मी ग्रह शांती सुद्धा करतो. असं? हे माझं कार्ड. वेताळे श्रद्धा पण करतो. ऐक, त्याची काही एक गरज नाही. आता 36 गुण जुळले ना तरी मनीषाला तुमच्या घरात देणार नाही. काकू अगदी बसतो. अहो मुलीची बाजू पडली म्हणून वाटेल की सहन करायचा. नाही तर काय. चल ग, चला तू. चला. चला प्लीज. मालक मालक बरोबर नाही मालक. भरतचा आवाज कसा बरोबर काढला. माझ्या पोरीचं वाटळ केलं फसनाळ्या. आई ग, डोकं जड झालंय. सगळे गेले वाटतं. रव्या, झाला साखरपुडा? काय तारीख ठरली लग्नाची? जस्ट शट अप, ओके? एक शब्द नको बोलू माझ्याशी. काय झालं? तू विचारतो काय झालं? तू विचारतो मी काय केला? हा, तुझ्यामुळे साखरपुडा मोडला माझा. रवी, स्टॉप इट. अरे त्याची चूक नाहीये. तू गप्रे समयामध्ये नको बोलू. तुला काय करत होती रे मध्ये थोबाड उघडायची? हा, मनीषाच्या पत्रिकेत मंगळ आहे सांगायची काय करत होती तुला? काय मनीषाच्या पत्रिकेत मंगळ आहे? मला नाही माहित. हो, आणि हे मी बोललो होतो. अरे मी तर झोपलो होतो. खोटं नको बोलू, खोटं नको बोलू तू. तुझ्यामुळे आई बाबा नाराज होऊन निघून गेले. मनीषाच्या काकूने कायमचे संबंध तोडले तुझ्यामुळे, तुझ्या आगाऊपणामुळे. अरे हे मी बोललो नव्हतो. ए सम्या, सांग ना तुझ्याला. खरंच रवी, अरे बोलणारा तो भरत नव्हता. रिअली?
मग कोण होतं याचं भूत? एक मिनिट. भूत 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 असू शकतं. मी कसा बोलत होतो? म्हणजे मी इनामदार असणार. म्हणजे असे डोळे बघ दादाशे बाहेर काढून सोड दुर्गे सोड. डोळे बघ इनामदार नाही. मग मी बाब्या असणार. बाबा लगीन डिंग नवरा आला वेशी पाशी. बाब्या असणार. बाब्या नाही. मग मी किरकिर असणार. असं डोळा बंद करणार. मालक असा किरकिर असणार. नाही तर मग मावशी कशाला येईल? मावशी कशा लग्न मोडेल? मावशी नसणार. मावशी कशी बाब्या असणार. मी बाबा लगीन डिंग बाबा लगीन. सोड दुर्गे सोड. मालक हे ना. आय एम सॉरी भरत. जाऊ दे रे. मग अशी रागाच्या भरात मी तुला खूप बोललो, मारलं सुद्धा. जाऊ दे, मैत्रीत असं होतं काय. आय एम रिअली सॉरी भरत. पण आता मला पटलं ना. पटलं बघ. तुला वेळ लागलाय भरत. मी वेडा? अरे ह्याला वेळ लागले रे. अरे मी वेडा नाहीये. मी खरं सांगतोय. हे सगळं तू सांग. समीर, डॉक्टरांना फोन. डॉक्टर कशाला? डॉक्टर नकोय. अरे रवी तुला खरं सांगतो ना. माझं ऐक. अरे काय बाब्या तर माझ्या अंगात बाबा लगीन डिंग. मग इनामदार मध्ये सुद्धा सोड दुर्गे. मग बाब्या मध्ये घुसतो लगीन डिंग सगळं माझ्या अंगात येतात. बस दारू कर. चला ये लवकर चला. अरे पेशंट वरती आहे बाबा. चल की फटाफट. नुसतं पोट वाढून ठेवूया. चला. मी वेडा नाहीये. सोडा मला सोडा. कुठे नेताय? अरे डायरेक्ट उचलूनच देतात ते. रवी सम्या सांग यांना. अरे कुठले माणसं आले तर बघ ना. मला वेडा ठरवतात. मी वेडा नाहीये. ऐका तो बाब्या तो डिंचांग करतोय. रव्या तू सांग ना. ऐका माझं मी वेडा नाहीये. मला ढकलू नका. दरवाजा लावून घ्या. मी वेडा नाहीये. मी वेडा नाहीये. कुठे गेले सम्या? रवी सम्या सांग ना. वेडा नाहीये. अरे कुठे घेऊन चालत बघ ना. रवी उभा काही सांग रवी. माझा ऐका. मला सोडा ना. मी वेडा नाहीये. अरे कुठं मला सोडा. मला वेडा नाहीये. काल परवापर्यंत किती चांगला होता नाही. हसरा खेळकर आणि आज बिचारा. हे सगळं तुझ्यामुळे होतंय रवी. तुझ्यामुळे. कमाल करतोय समीर तू. तो लवकरात लवकर बरा व्हावा असं नाही वाटत तुला? अरे पण काय झालंय त्याला? काही झालेलं नाहीये. तू हॉस्पिटलला येणारच की मी एकटाच जाऊ? चल. मी वेडा नाहीये. हो मी बघतोय. अरे काहीच दिसत नाहीये. मला दिसतंय तुमचं छत. अहो लाईट तिकडे. बॅटरी डोळ्यात माहितीये मला. मी बघतोय. आहे सगळं जागच्या जागी आहे. जीप बघू. आहे. ओके. नर्स बघू. कुठं आहे? नर्स नाही नर्स. मला वाटलं नर्स. बघू. लेट मी चेक. गुदगुल्या केल्यावर हसणारच ना. सगळं जागच्या जागी. ओके ओके ओके. डॉक्टर हा सगळं जागच्या जागी आहे. तुमचा मित्र अगदी व्यवस्थित आहे. त्याला काही झालेलं नाही. मी म्हणत होतो की नाही. मी केव्हाच. डॉक्टर तो असा वर बरा वाटतो पण ऍक्च्युली त्याला वेड्याचा सॉलिड झटका येतो. नाही डॉक्टर माझ्या अंगात आहे ना. मी ठीक आहे. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही याला ऍडमिट करून घेऊ. 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवू. ओके. पण जर का वेडाचं काही लक्षण आढळलं नाही तर मात्र आम्ही याला लगेच सोडून देऊ. हो ठीक आहे डॉक्टर. रव्या भरत लवकर बरं व्हायचंय नाही. अरे पण मला काही झालेलंच नाहीये. थोडेच दिवस यार. चल समीर. ए सम्या फक्त 24 तास. तुला माहिती ना माझा प्रॉब्लेम काय? अरे मला काय माझ्या अंगात येतात ते आणि मग बाबा लगीन असं बोलतात. उगाच सम्या ऐक ना. सम्या तुम्ही कुठे निघाला? तुम्ही इकडेच थांबायचं आता. नर्स. ठीक आहे. नर्स नाही नर्स. वेडा आहेस की नाही बघायचं ना आपल्याला. मला काय झालेलं नाही. हो हे बघ रवी माझा ऐक. अरे त्याला फक्त भूतांचा त्रास होता. तो वेडा नाहीये. अरे तुला करू ऍडमिट? अरे ऐक ना. बस. रवी माझा मित्र नाहीये. तू त्याच्या जीवाशी खेळतोय. तुम्हालाच काळजी त्याची. अरे वेडा कसा?
सांगा माझ्या दृष्टीनं तुम्ही अगदी नॉर्मल आहात पण आजकाल नुसतं नॉर्मल असून चालत नाही जगानं मान्य करावं लागतं आम्ही सर्टिफिकेट दिलं की झालं मग तुम्ही ठार वेडे I can talk English, I can walk English, I can laugh English because English is a very funny language. Follow what I say. I can talk English, I can walk English, I can laugh English because English is a very funny language. Hey, wait, Vijay, what's your तिकडे तो वेडा आहे किंवा नॉर्मल बसा बसा मला इथून जाऊ द्या माझा ते जीव घुटमळतो काय जीव घुटमळतो एक मिनिट थांबा मी खिडकी उघडतो मग बघा कसा मस्त वारा येतोय पांडू इकडे काय रे तुम्ही लोक हार सुकल्याबरोबर ताबडतोब काढून टाकायचा चला 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 मी काय म्हणतोय काहीतरी म्हणायचं होतं मला सांगा नेमकं काय होतंय तुम्हाला मला काहीच झालेलं नाहीये मला इथे राहायचं नाहीये मला या गावातच राहायचं नाहीये हा फोटो इथे फोटो बबनराव इनामदारांचे चिरंजीव लग्न म्हटलं तेव्हा आमच्याकडेच ऍडमिट होते याच खोलीत इथेच टांगून घेतलं तरी स्वतःला आता पंखा टांगलाय तिथे अरे बापरे मला इथे राहायचं नाहीये का हा फोटोतून हसतो आता फोटोत ना कसा हसेल तो तर केव्हाच मेलेला हसतो फोटोत ना हसतो आणि माझ्या अंगात येतो आणि म्हणतो बाबा लगीन ढिंग चांग डिचांग ढिंग चांग डिचांग नवरा आला वेशी पाची असं करतो असं माझ्या अंगात येतो बरोबर आणखी काय करतो बाप 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 हो बाप इनामदार सोड सोड जरगे सोड घाबर 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 डोळे मग घाबर घाबर असं करतो आणखी काय मी झाड आहे ना काय झाड तसं फुलफांदीवर झाड नाही नुसतंच झाड आहे अंगात येणारं झाड आहे हे सगळं माझ्या अंगात येतं आला माझ्या सगळं लक्षात आलं लक्षात मी सांगतो पांडू उद्या याला शॉक द्यायला लागेल बाबा काय ते कळेल आणि मग पश्चाताप होईल तुला. अरे कुठे होता तुम्ही तू इथं काय करतेस तुमचीच वाट बघतेय सॉलिड घोळ झालाय काय झालं अरे मनीषाची काकू तिला परवाच मुंबईला घेऊन चालली आणि तिथेच कुठल्या तरी नात्यातल्या एका दिवट्याबरोबर लग्न उरकून टाकणार आहे काय तिच्या इच्छेविरुद्ध नाही मी नाही होऊ देणार तू काय करणार आहेस अरे परवाचं रिझर्वेशन सुद्धा आलंय त्यांचं तिला घराबाहेर पडण्याची बंदी आहे यार अरे यार पण माझ्या आई बाबांनी त्यांचा अपमान केलाय मी तर नाही आणि मी 10 वेळा जाऊन त्यांना सॉरी पण बोलून आलोय या भरतनी पण यार असा घोळ घालून ठेवलाय आयडिया माझ्या दादाला सांगूया ते नक्की मदत करतील अरे फॅमिली फ्रेंड आहेत ते त्यांचे पुजारी अगं मग बस लवकर चल बस बसली येस ओके संताप आलाय मला संताप आलाय अरे मनीषाचं लग्न ठरतंय ऐकून माझी तळ पायची आग मस्तकात गेली आहे ना खरंच आहे ना हा अन्याय नक्कीच अन्याय आहे अरे ओसाडवाडीतली मुलगी मुंबईत जाऊन लग्न करणार म्हणजे मुंबईच्या भटाला दक्षिणा मिळणार दादा मी जातोच यांचा काही उपयोग नाही थँक्स गुरुजी त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असं म्हणताय विचार करायलाच पाहिजे इकडे या बसल्यावर मला नक्कीच सुस्त हा एक काम कर तू अर्जुनासारखं कर अर्जुन कोण रामायणात होता अरे याला सांग ना काहीतरी तू मनीषाला घेऊन पळून जा पळून हा वाडीला ये तिकडे मी लग्न लावून देतो पण हे असं चालतं अरे देवळात केलेलं लग्न कोर्टाला सुद्धा मान्य असतं फक्त 2 साक्षीदार पाहिजेत येस तू आजच मनीषाला जाऊन भेट कसा भेटू तिचे काका काकू मला घरात शिरूही देणार नाही आयडिया मी मनीषाला घेऊन डायरेक्ट स्टँडवर पोहोचते माझा कुणाला संशयच येणार नाही ठरलं मग उद्या 7 वाजता एसटी स्टँडवर येस 8चा मुहूर्त कवटी फुटली की राम भाई शुभ मंगल हॅलो मनीषा तू तयार आहेस ना रवी हा मी निघतेच आहे आणि काका 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 बाहेर गेलेत आणि काकूला मी सांगितलं मी मैत्रिणीकडे जातीये सत्यनारायणाला ग्रेट हे बघ तू एक काम कर बरोबर अर्ध्या तासाने एसटी स्टँड आहे ना तिथे पोहोच ओके येस डन बाय स्वीट्स आय लव्ह यू अरे रवी सर प्लीज आज काही काम सांगू नका सर मी खरंच खूप घाईत आहे अरे त्या हॉस्पिटल मधून डॉक्टर साहेबांचा फोन आला होता काय म्हणाले सर ते म्हणाले तुमचा मित्र नुसता मॅड नाही आहे सुपर डुपर मॅड आहे त्यानं अर्ध हॉस्पिटल म्हणून टाकलाय आणि ते म्हणाले की दे आर गोइंग टू किक हिम आउट हो गॉड तू जा तिकडे जा प्लीज पण सर मी अरे जा तिकडे आधी जा तिकडे प्लीज ओके सर
सर मी एक फोन करून जाऊ? करून घे. थँक्यू सर. काकू प्लीज फोन घे. अगं तू घे ना. नाही काकू मला उशीर होतोय, प्लीज तू घे. मी पळतीये. पळते? हो नो, आय मीन मी निघतीये. बाय. हॅलो हॅलो शिट. हॅलो. सर समीर कुठे? मी त्याला कामासाठी बाहेर पाठवलं. प्लीज सर एक काम कराल प्लीज. तो आला ना की त्याला सांगा मला अर्जंटली भेटायला. हा ओके. नाहीतर एक काम करा ना सर, त्याला सांगा तू सरळ एसटी स्टँडला जा. ओके. अरे एसटी स्टँड वर कशाला? म्हणजे काय सर ते, म्हणजे जे ठरलंय ना त्याला अजून अर्धा तास उशीर होणार आहे असं सांगा. काय ठरलंय? काय नाही सर, म्हणजे मी आता हॉस्पिटलला चाललोय भरतला घ्यायला. 2 साक्षीदार लागतात ना सर, हे दोघे माझे आणि सुनैना आणि वेताळे तिचे. तू काय कोर्टात चाललायस का साक्षीदारांना घेऊन? नो कोर्टात नाही सर, देवळात. म्हणजे मी आता हॉस्पिटलला चाललोय भरतला घ्यायला, तिकडनं मी जाणार देवळात. म्हणजे तुम्ही समीरला सांगा की तोही डिरेक्टली जाऊ दे ना सर, तुम्ही काहीच सांगू नका, मीच येतो म्हणजे पोहोचतो. हा बाय. हँग ऑन अ मिनिट, हँग ऑन. येस सर. तू मेंटल हॉस्पिटल मध्ये जातोस ना येस आता? एक सल्ला देऊ का तुला? येस सर. तू पण एक इंजेक्शन लावून घे, तुला जरुरी आहे. प्लीज. ओके सर. प्लीज डू सॉरी दॅट. सर. बाय प्लीज सर. गो. येस सर. प्लीज. अर्ध्या तासात पोहोचणार होता. मनीषा ऐक माझं. अगं काय ऐकू? दिस इज टू मच. दिस इज टू मच. सुनैना, गेले तासभर आपण मूर्खासारखी त्यांची वाट बघतोय आणि अजून त्यांचा पत्ता नाहीये. अगं अडकले असतील कुठेतरी. लग्नाच्या बंधनात अडकायला नको म्हणून सुटला असेल तो रवी. अगं तसं नाहीये. सुनैना, प्रेम करताना खूप धाडस दाखवलं त्यांनी. आता लग्नाची वेळ आली तर पाय लटपटतायत त्याचे. अगं लपून बसला असेल वाड्यावर. हे बघ तू ऐकून घे माझं. सुनैना, मी आता त्याला सोडणार नाहीये. त्याची कॉलर धरून लग्नाला उभा करीन. बघ तू. जाते मी. तू कुठे निघालीस? वाड्यावर. अगं मनीषा थांब, येतील त्या. हो डॉक्टर रिलॅक्स. भरत गेला परत. म्हणजे काय झालं काय? अरे काय झालं आता काय व्हायचं राहिलं बघा. हो तुमच्या दोस्ताला परत इकडे आणू नका, तुमच्या पाया पडतो मी. अहो पण तो गेला कुठे? पोचवला तुमच्या वाड्यावरती सुखरूप पोचवला. अरे मला या वाड्यात येऊ नका. या वाड्यात मला प्रॉब्लेम होतो नका. अरे सोडा ना मला. अरे ते 4 भूत माझ्या अंगात येतात रे. हे साड्या तुझ्याशी बोलतोय, सोड ना. अरे सोडा ना प्लीज, सोडा ना. अरे ते भूत त्रास देतात मला, पुन्हा वाड्यात कशाला आणतात? हे सोडा सफा. थांबा थांबा. सुनैना, आले सगळेजण? अरे काय कुठे होतात तुम्ही? मनीषा कुठे आहे? अरे ती वाट बघून बघून वैतागून निघून गेली. आणि रवी? त्याचा तर पत्ताच नाही अजून. म्हणजे प्रोग्राम कॅन्सल की काय? मी श्राद्ध सोडून आलोय. नाही हो, बँकेत काहीतरी मॅनेजरने काम सांगितलं असेल, त्याला येईल तो. अरे पण रवी, सॉरी गाईज, व्हेरी सॉरी. मला हॉस्पिटलला जावं लागलं. अरे मनीषा कुठे? काय ती वाट बघून वैतागून निघून गेली वाड्यावर. चला तिच्याकडे shit. जाऊया. मला एक सांग, भरत कुठे आहे? काय म्हणाले डॉक्टर? अरे यार, त्या भरतने हॉस्पिटलमध्ये पण गोंधळ घातलाय. काय प्रॉब्लेम नाहीये, डॉक्टरांनी त्याला घरी पाठवलंय. तो वाड्यावरच आहे. चल. काय वाड्यावर? अरे मनीषा तिकडेच गेलीये. कम ऑन यार, शी इज इन डेंजर. जायला पाहिजे आपल्याला तिकडे. वाड्यावर गेलाय. डोंट वरी, तुम्ही मोटरसायकल वरून पुढे वा, मी रिक्षाने येतो. कमा. दादा आता करायचं काय? पिशाच नाशक यज्ञ सुरू. येस. अशी नाही सोडणार तुला. रवी, रवी कुठे आहेस तू? बाहेर ये. नको ग नको मनीषा, नको जाऊ त्या वाड्याकडे. अगं तो नाराज ठार करेल तुला. नको जाऊ ग पोरी. रवी, रवी, रवी कुठे आहेस तू? रवी, अगं नको नको पोरी, त्या वाड्यात नको पाऊल टाकूच. नको, अनर्थ होईल सगळा. तिथून त्या नराधमाची सत्ता सुरू होते. नको पोरी, नको ग मनीषा. मला हीच वेळ आहे. आपण तिला मारून टाकू म्हणजे प्रश्न कायमचा मिटेल. रवी कुठे आहेस तू? रवी, मग ती मेली की तिचा आणि माझा लागीन. या बाबा बाबा, माझं लगीन नाही झालं तर मी जीव देईन. बाबा लगीन. जीव देऊन पोट नाही भरला. सोडा मला. बाबा ये ना,
मी बघतो काय करतो ते. अरे देवा. भरत या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी मनीषाबाई या. भरत रवी कुठे? लग्नाची घाई झालेली दिसतीये. भरत तू असं काय बोलतोयस? मी असंच बोलतो. मालक किती रे? रवी हवे रवी 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 हवे रवी हवे रवी हवे. चल रवीकडे तू चल चल. भरत भरत हात सोड माझा. डोळे बघ डोळे बघ डोळे बघ डोळे भरत बघ. काय चाललंय तुझं? बघा भरत सोड भरत सोड मला. भरत सोड काय चाललंय? बघा. काय रे पत्ताशा आतनं वरडायचा आवाज आला का रे? होय चल बघू. चल चल. बँकवाला हे काय आता ही आणि कोण? लई झालं दाजी. एकाच वेळी 2-2 खाते उघडून बसलायचा जणू. सोडा तिला. मी कोण? ऐकलंस का पत्ताशांचं बोलणं? आता का भैया ओ बँकवाला या सटवीच्या नात्याने तुम्ही सौंदर्य बेबीला विसरला वाटतं. मी लगीन करणार आहे. श्यामल दाजी हे तुमचं बरं आहे. लोन काढायचं एका बँकेचं हप्ता भरायचं दुसऱ्या बँकेत. सोडा तिला. सौंदर्या तू इथं कशी काय वाड्यात? बँकवाला तुमचं डोसकं बिस्कं फिरलं नाही ना? काय मी काय केलं आता? मी चल 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 चल. वाड्याच्या बाहेरून येतं गळा दाबून जीव घेईन. डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. थांब आता माझ्या बालाच बोलवते. नाही तुला ढोलकीवाणी बनवलं ना तर बघ. चल रे पत्ताशा. मला प्लीज जाऊ दे. पडवणार? नाही सोडणार तुला. ये थांब. तुम्ही खाली बघा मी वर ओके. सूड सूड दुर्गे सूड. भरत आहे भरत. काय रवी भरतला मारतोस तू? हीच आपली दोस्ती. इनामदार आहे मी इनामदार. फसवलं की नाही? डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. सोडू नको प्लीज. रवी होल्ड ऑन मनीषा. सोडू नको प्लीज. हात सोडू नको मनीषा. हात नको सोडू माझा. वाड्याच्या बाहेर आलो. तो इनामदार मला घाबरून का पळाला? या इनामदाराला काय घाबरतोस? त्याची सत्ता या वाड्यात आहे तोवर शेर. बाहेर आलं की पावशेर. मनीषा माझी लेक. मनीषा डोंट लीव मी. हात नको सोडू मनीषा. मनीषा होल्ड ऑन होल्ड ऑन. डोंट वरी मनीषा. मी तुला वर घेईन. डोंट वरी. होल्ड ऑन. मनीषा 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 अगं ओरडू नकोस. मी तुझी आई. हो माझी पोरग माझी पोरग माझी पोरती माझी पोर. का घाबरली होती मी? माझी पोर वाचली ग. माझी पोर वाचली. बरं सोड सोड तिला.
जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. आणि जर का तसा कोणी प्रयत्न करत असेल तर रक्ताचे पाठ वाहतील मुसनाळ्या. तुझ्या पोरीचं लग्न होऊ देणार नाही. काय झालं तरी तुझ्या घराण्याचा निर्वंश करीन. सूर घेईन दुर्गे, सूर. तू काही काळजी करू नकोस ग पोरी, माझी पोरगी गती आले जावई बापू. सासवर हातू करतोस हा? अगदी आईच्या वळणावर गेलाय. ती तशी भांडकोळ आणि हा असा. माझा ऐका, या वाड्याच्या बाहेर पडा. या वाड्यात त्या इनामदाराची सत्ता आहे, वाड्याच्या बाहेर नाहीये. आणि हो, भरतलाही घेऊन जा. रवी, दुर्गा मावशी म्हणतात ते खरंय. आय मीन भरत म्हणतो ते खरंय. यू ऑल गॉन मॅड मॅन. आपण इथे काय करतोय? हे भवाने, बाबा लगीन बाबा. तू नको दुर्गे. मालक मालक ते पळाले. काय करायचं? बाबा लगीन एक पाऊल पुढे टाकाल तर गोळी घाली. माझ्या सौंदर्याला फसवून शानी दुसऱ्या पोळीवर लगीन करतो का रे सिंदळीच्या? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आय लव्ह सौंदर्या. कुणाला शहा देतो रे इंग्लिश मध्ये? तू तिला मिठीत घेतली होतीस की नाही? मी नाही, मी वर खोटं बोलतोय. चल आतमध्ये, तुला धावतो इंगा. तुम्ही ऐकायचं. फटाक डबल बार बंदूक आहे. चल वाड्यात नको 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 वाड्यात नको. माझ्या तर फडात नाही, पण वाड्यात नको. मालक सूड सूड. मालक मी तुमचा सूड घेतो बघा. पिशाच विनाशिनी भवती, पिशाच विनाशिनी भवती. ओम ह्रीं क्लीं चामुंडे भवती पिशाच विनाशिनी. ओम ह्रीं क्लीं चामुंडे. चुकला ना नेम किरकिरे. बेअक्कल. मालक एका डोळ्याने दिसलंच नाही मला. दोन्ही डोळे मिटा. बघता काय मारा. जाऊ पुढे. मला सोडणार नाही बघा तिला. सोडणार नाही बघा तुम्हाला. ओम ह्रीं क्लीं चामुंडे भवती पिशाच विनाशिनी. ओम फट स्वाहा. ओम ह्रीं क्लीं चामुंडे भवती पिशाच विनाशिनी. ओम फट स्वाहा. सोड मला भरत. भरत नाही, इनामदार आहे मी. भाग भाग भाग. डोळे नाही, पुढे भाग, पुढे भाग. नीट बघ, नीट बघ, नीट बघ. इनामदार. ओम ह्रीं क्लीं चामुंडे ओम फट स्वाहा. म्हणजे समीर बोलतो ते खरंय? भरत भरत माझं झाड आहे. पछाडले मी त्याला. मालक 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 कुठे? मालक 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 मालक. बाबा लगीन बाबा. पिशाच विनाशाय भवती, पिशाच विनाशाय भवती, पिशाच विनाशाय भवती, माझा विश्वासच बसत नाहीये मनीषा. भरत भरत रवी. भरत तू ठीक आहेस ना? मनीषा आपण पुन्हा वाड्यात. पळा इथून, इथून पळा, पळा इथून. पकडला. गुरुजी माझा लागेल, गुरुजी माझा लागेल, नाही तर ठार मारेल तुम्हाला.
बरं ते काम कर, तू खालून बाल्कनी जायचा प्रयत्न कर, मी वरून ट्राय करतो. ठीक आहे, चल लवकर. माझं लगीन करा गुरुजी, माझं लगीन करा. नाही सोडणार तुम्हाला, ठाक मारीन गुरुजी. माझं लगीन करा गुरुजी, माझं लगीन. खेचू नका. अरे माझं लगीन करा गुरुजी, माझं लगीन करा. असं पकडू नका. शिट, इथून जाता येणार नाही. कसं अरे किती जोर लावले, मला सोडणार नाही. मला धरला मी, टाकून द्यायला आता मी. सुटत नाही माझ्या लागलं. मला गेले कुठे तुम्ही? मला माणूस वेळा मला हे इकडे बघ. अरे मला बघा काय करतोय माणूस. अरे काय करतोय माहिती का त्याने आग लागते. अरे 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 माझ्यामध्ये अरे मूर्ख आहे माणूस. मला वाचवा मला. अरे काय करताय काय. अरे मनीषा, ए मनीषा. नाही ए बुसणारा सोड तिला. मी मारणार तिला आता. मनीषा, दुर्गेची मुलगी आहे ती. मी ठार करणार तिला. मी इथे कसा काय. बघतो काय. वार त्याला. मनीषा, मी भरत मनीषा. भरत, रवी कुठे? भरत, रवी 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 मनीषा, रवी मनीषा, रवी मनीषा. कसास तू? मी ठीक आहे. हे सॉरी यार समीर, तू म्हणत होतास ते खरंय. माझा अजून विश्वास बसत नाही. मी तुम्हाला तेच सांगत होतो. अरे माझ्या अंगात भूत येतात, मला म्हणतात बाबा नवीन. ये तू ये खाली ये. अरे काय सांगू तुम्हाला, कळलं ना माझा काय. आणि अशा प्रकारे इनामदाराचा वाडा मुक्त झाला. वाड्यात सनई चौघड्याचे सूर निनादू लागले. आले हो आले. या 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 ये रे सोन्या ये. बघ सुखीरा. भरत, समीर, तुम्ही दोघं बघून ठेवा रे. पुढच्या मुहूर्तावर तुम्हा दोघांची लग्न उरकायचीत म्हटलं. ठावाय नव माझ्या एवढी मोठी बेशी. रोज पाणी टाकत जातो. तुमची लग्न मी लावणार आहे. तुझ्या लग्न कोण करणार म्हटलं बघितलं पाहिजे. वर्षाच्या आत पाळणा हलायला हवा. नाहीतर गाठ आहे. दुर्गा मावशी